कसे आहात सगळे? सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या क्लासवर. ओके. आपल्या क्लासचे काही फीचर्स सगळ्यात आधी आपण चालू करणार आहोत आणि त्यानंतर आपण आपल्या सेशनला जाऊ. सगळ्यात आधी आपलं सेशन जे होणार आहे ते कम्प्लिटली ग्रॅव्हिटेशन लेसनवर होणार आहे, ज्यामध्ये आपण एक्सरसाइजचं कम्प्लीट सोल्युशन बघणार आहोत. ओके. एक्सरसाइज मधलं कम्प्लीट सोल्युशन, त्यामधले कीवर्ड्स आपल्याला बघायचे आहेत आन्सर सहित. पण त्याआधी सगळ्यात महत्वाचं, आपला क्लास हा एक असा प्लॅटफॉर्म आहे युट्यूबवर ज्याच्यावर आपण 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी रेग्युलर डेली लाईव्ह सेशन्स घेतो, आठवड्यातून 4 दिवस. ते म्हणजे फ्रायडे, सॅटर्डे, संडे आणि मंडे. सो परत एकदा नोट डाऊन करून ठेवा. फ्रायडे, सॅटर्डे, संडे आणि मंडे रोज रात्री 8:45 ओके. सगळ्यात महत्वाचं आहे की आपण जर 10वीच्या विद्यार्थी असाल किंवा आपण जर अशा विद्यार्थ्यांना ओळखत असाल की जे 10वीसाठी तयारी करतात, तर त्यांच्यासाठी ह्या चॅनलची लिंक नक्की पाठवा, जेणेकरून ते रोज रात्री 8:45 जॉईन करू शकतील आणि फ्रीमध्ये, अक्षरशः फ्रीमध्ये ते लाईव्ह सेशनचा लाभ घेऊन आपल्या स्कोरमध्ये थोडासा चांगला जास्त स्कोर आणण्याचा प्रयत्न करतील. ओके. आपले जी पण स्पेसिफिकेशन ते आहे की आपण चॅप्टर वाईज एक्सरसाइज सोल्युशन्स घेतोय, त्यानंतर आपण चॅप्टर वाईज प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोडवतोय, ज्याच्यामध्ये तुम्हाला, जर तुम्ही आता व्यवस्थित स्क्रीनवर असाल तर तुम्हाला आय बटन आला असेल राईट कॉर्नरला वरती, ज्याच्यामध्ये तुम्हाला संघर्ष नावाच्या प्लेलिस्टची लिंक भेटेल. ओके. जेव्हा तुम्ही आय बटन क्लिक करणार, तुम्ही संघर्ष प्लेलिस्टवर जाऊ शकता, ज्याच्यामध्ये आपण आधी प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स डिवाइड केलेत. अक्षरशः आपण विद्यार्थ्यांना सोपं करण्यासाठी हे काम डिवाइड करून दिलेले, म्हणजे ग्रॅव्हिटेशन लेसनचे पीवायक्यू वेगळे, पिरियॉडिक क्लासिफिकेशनचे पीवायक्यू वेगळे, मॅथचे पीवायक्यू वेगळे, सायन्सचे पीवायक्यू वेगळे. प्रत्येक म्हणजे प्रत्येक सिलेबसमध्ये प्रत्येक चॅप्टरचे आपण काय केलेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स काय केलेत, वेगवेगळे केलेत. ओके. त्यानंतर डेली रिव्हिजन सेशन्स होतात आपले. सगळ्यात महत्वाचं की डेलीच्या लाईव्ह सेशनचा लाभ घेत जा आणि रोजच्या रोज आठवड्यातले 4 दिवस रोज लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून मी तुमच्याशी डायरेक्टली इंटरॅक्ट करू शकतो, तुम्ही माझ्याशी डायरेक्टली इंटरॅक्ट करू शकता. तुमच्या मनामध्ये, डोक्यामध्ये असलेले डाऊट तुम्ही मला डायरेक्टली लाईव्ह चॅटिंगवर विचारू शकता, जेणेकरून तुमचा पॉइंट सुद्धा क्लिअर होतो, तुमचा डाऊट पण क्लिअर होतो आणि तुम्हाला ह्या प्रत्येक सेशनचा लाभ होणार तुमच्या 95+ स्कोर करण्यासाठी. तुमचा कितीही असेल टार्गेट, तुम्ही 90 असाल, 85 असाल, 80 असाल, जिथपर्यंत तुम्हाला जायचंय त्याच्यापेक्षा तुमच्या क्षमतेच्या वरतीच तुम्ही मार्क यामधून काढू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या प्रत्येक सेशनचे तुम्हाला फ्री चॅप्टर वाईज पीडीएफ नोट्स भेटणार, ज्याचा फायदा तुम्हाला तुमच्या पेपरच्या टायमाला रिव्हिजन करण्यामध्ये आणि सगळ्या गोष्टी लवकरात लवकर भेटण्यासाठी. तुम्हाला प्रश्न भेटल्यानंतर कुठेही शोधण्याची आवश्यकता नाहीये, तुम्ही तुमच्या पीडीएफ ओपन करून त्याच्यामधून तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे त्याचे आन्सर्स केलेत आणि आन्सर्स मध्ये आपण कीवर्ड सुद्धा मार्क केले, जेणेकरून तुम्हाला वेगळे पॉइंट्स रिवाइज करण्याची गरज पडत नाही. चला तर आपण आपल्या पहिल्या लेसनच्या एक्सरसाइजचं सोल्युशन पाहूया आणि कशा प्रकारे ते डिझाईन आहे ते पण बघूया. ओके. आपला क्लास एक्सरसाइज सोल्युशन, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1, चॅप्टर 1, ग्रॅव्हिटेशन. ओके. सगळ्यात महत्वाचं आपण बघू एक्सरसाइज नुसार कोणते गोष्टी आपल्याला बघायच्यात आणि कोणत्या गोष्टी का आपलं लक्ष असलं पाहिजे. ओके. सगळ्यात महत्वाचं मी आता लगेच चालू करेल आपल्या सेशनला. म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे की क्वेश्चन नंबर फर्स्ट पासून आपलं सुरुवात होतं. क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये आपल्याला साधारणपणे जर सोप्या शब्दांमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला मॅच द फॉलोइंग दिले, ज्याच्यामध्ये कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3 आपल्याला तिन्ही कॉलमचे आन्सर्स व्यवस्थित मार्क करायचे आहे. ओके. सगळ्यात महत्वाचं की फर्स्ट कॉलम मध्ये तुम्हाला काही क्वांटिटीज दिलेत, सेकंड कॉलम मध्ये तुम्हाला युनिट दिलेत आणि थर्ड कॉलम मध्ये काही प्रॉपर्टीज दिलेत. ओके. तुम्हाला व्यवस्थित क्लिअरली करायचं. मी त्याचा आन्सर सुद्धा काढून ठेवले, ते आन्सर आपल्याला लगेच आता लक्षात घ्यायचंय. सगळ्यात महत्वाचं मासचं जे युनिट आहे ते केजी असतं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सेकंड कॉलम हा कशावर आहे, युनिटवर आहे. सगळ्यात महत्वाचं मासचं जे युनिट आहे ते काय आहे, केजी. ओके. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं की मासचं जे प्रॉपर्टी किंवा त्याची डेफिनेशन म्हणा किंवा त्याचं की पॉइंट म्हणा, की मास काय करतो, इनर्शियाला मेजर करतो. ओके. सगळ्यात महत्वाचा पहिला पॉईंट तुमच्या लक्षात आला पाहिजे. त्यानंतर वेटचं युनिट काय, वेटचं युनिट न्यूटन आहे. आपण वेट कशामध्ये मोजतो, न्यूटन मध्ये मोजतो आणि ते सगळ्यात महत्वाच्या हाईटवर डिपेंडेंट असतं. तुम्ही बोलणार कसं हाईटवर डिपेंडेंट असतं वेट, तर सगळ्यात महत्वाचं वेटचा फॉर्म्युला असतो mg. ओके. ज्याच्यामध्ये जी आहे तुमचं, जी सगळ्यांना माहित असेल, जी काय तुमचं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. परफेक्ट. जे काय तुमचं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन, आणि ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन हाईटवर डिपेंडेंट आहे.
जर जी हाईटवर डिपेंडेंट आहे याचा अर्थ इनडायरेक्टली डब्ल्यू सुद्धा हाईटवर डिपेंडेंट आहे. क्लिअर? येस, परफेक्ट. 2 पॉइंट क्लिअर झाले आपले. त्यानंतर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ज्याला आपण स्मॉल जी म्हणतो, सगळ्यांना माहित असेल. एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपण कशाला म्हणतो? स्मॉल जी ला म्हणतो. ज्याचं युनिट काय? ज्याचं युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. एक्सेलरेशन आहे, विषयच नाही. त्याचं युनिट सेम आहे ना, मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि त्याची जी प्रॉपर्टी आहे ती काय? तो झिरो ऍट द सेंटर ऑफ द अर्थ असतो. म्हणजे तो झिरो असतो कुठे? सेंटर ऑफ द अर्थला किंवा सेंटरला. नेक्स्ट, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक, ज्याला आपण कॅपिटल जी मानले, बरोबर की नाही? येस, आपण त्याला कॅपिटल जी मानलेला आहे. आणि कॅपिटल जी चे युनिट सगळ्यांनी पाठ ठेवायचे. कॅपिटल जी ची किंमत कोणी काढली? कॅपिटल जी ची जी व्हॅल्यू आपली शोधली आहे. हु डिस्कवर्ड द व्हॅल्यू ऑफ कॅपिटल जी? द पर्सन इज हेनरी कॅव्हेंडिश. हेनरी कॅव्हेंडिशने कॅपिटल जी ची किंमत शोधलेली आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय? ती सेम आहे संपूर्ण ब्रह्मांडामध्ये, संपूर्ण युनिव्हर्स मध्ये ती सेम आहे, म्हणून त्याचं नाव पण तसं पडलेलं आहे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. शब्द जर माहित असतील तुम्हाला, सगळ्यांना माहित असेल, युनिव्हर्सल हा शब्द खूप महत्वाचा आहे. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडामध्ये त्याची किंमत बदलत नाही. ओके, सो हा आपला पहिला प्रश्न, मॅच द फॉलोइंग. ओके, ज्याच्यामध्ये टोटल हा प्रश्न 2 मार्काला येऊ शकतो. त्यानंतर आपण थोडंसं पुढे जाऊ क्वेश्चन नंबर 2 कडे. ओके, सो तुम्ही स्क्रीनशॉट्स पण काढू शकता. तुम्हाला याची पीडीएफ सुद्धा भेटेल. त्यासाठी तुम्हाला कंप्लीट सेशन बघणं गरजेचं आहे. कंप्लीट सेशन बघितल्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही की पीडीएफ ची लिंक मी कुठे दिलेली आहे आणि पीडीएफ नक्की कुठे अपलोडेड आहे. ओके, सो सगळ्यात महत्वाचं की सेशन कंप्लीट बघा, आन्सर्स पण समजतात, की पॉइंट्स पण समजतात आणि बऱ्यापैकी गोष्ट आपली सोपी होते. सो क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपण चालू आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स मध्ये, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न आपण आता करायला सुरुवात करणार आहोत. जर तुम्ही स्क्रीन व्यवस्थित बघत असेल तर तुम्हाला काही काही शब्द आपण रेड मध्ये हायलाइट केलेले आहेत. हे रेड मध्ये जे हायलाइट केलेले शब्द आहेत त्याला आपण कीवर्ड्स असे म्हणतो. कीवर्ड्स म्हणजे काय? तर संपूर्ण पॉइंट मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट शब्द, ज्याला आपण म्हणतो कीवर्ड. सो सगळ्यात पहिला प्रश्न, पहिल्या प्रश्नामध्ये मूळ 2 प्रश्न हे लक्षात घ्या. तुम्ही पहिलं म्हणजे काय करता, प्रश्न बघतच नाही, डायरेक्ट तुमचं लक्ष आन्सरकडे गेलेलं होतं, हे मी सांगतो ना तुम्हाला. सो सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं, प्रश्न नक्की काय विचारलाय ते बघायचं आहे. या प्रश्नामध्ये 2 गोष्टी दिल्यात. ओके, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय सांगायचं, हा पहिला प्रश्न तुमचा, ज्याच्यात तुम्हाला काय सांगायचं, तुम्हाला डिफरन्स बिटवीन सांगायचे, कोणामध्ये? मास आणि वेट मध्ये. त्यानंतर तुम्हाला दुसरा प्रश्न विचारलाय, ज्याचं काय विचारलंय, तुम्हाला 2 ग्रहांबद्दल विचारले. पहिला ग्रह तुमची पृथ्वी आहे आणि दुसरा ग्रह तुमचं मंगळ आहे. सो पृथ्वी म्हणजे अर्थ आणि मार्स मध्ये तुम्हाला मास आणि वेटच्या व्हॅल्यूज विचारल्या. त्या सेम राहणार आहे, त्या बदलणार आहे, काय विचारले व्यवस्थित. ओके, सो सगळ्यात पहिला प्रश्न काय विचारला आपल्याला, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मास अँड वेट? मास आणि वेट मधला फरक सांगायचा आहे. दुसरा प्रश्न त्याच प्रश्नामध्ये आपल्याला विचारले, will the mass and weight of an object on the earth be same as their values on the mass and why? मास आणि वेटची व्हॅल्यू सेम राहणार आहे की बदलणार आहे पृथ्वी आणि मार्सवर, हे तुम्हाला सांगायचं आहे. सो आन्सर सेक्शन मध्ये आपण सगळ्यात पहिला डिफरन्स व्यवस्थित बघणार आहोत. ओके, सो डिफरन्स जो आपल्याला बघायचा आहे तो बघायचा आहे मास आणि वेट मध्ये. ओके, सो सगळ्यात पहिला पॉइंट, मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर कंटेन इन द बॉडी. येस, परफेक्ट. मॅटर, मास म्हणजे त्या बॉडीमध्ये किती गोष्ट भरलेली आहे. ओके, मास म्हणजे त्याच्यामध्ये किती मॅटर भरलेले आहे, म्हणून मास काय झालं तुमचं, मॅटर झालं. तर वेट काय? वेट इज अ फोर्स एक्झर्टेड ऑन अ बॉडी ड्यू टू द ग्रॅव्हिटेशन फोर्स. वेट म्हणजे फोर्स जो कोणी लावलाय, जो लावलाय ग्रॅव्हिटेशनने. क्लिअर, एकदम परफेक्ट. मास एक मॅटर आहे जे बॉडीच्या आतमध्ये असतं आणि वेट म्हणजे त्याच बॉडीला किती फोर्सने खेचले गेले. ओके, ग्रॅव्हिटेशनल फोर्सने त्याला किती वेगाने खेचले, हे काय झालं तुमचं वेट. वेट म्हणजे एक प्रकारचा फोर्स येतो आणि मास म्हणजे मॅटर. फर्स्ट पॉइंट क्लिअर. मासचा सगळ्यात पहिला पॉइंट म्हणजे की तो मॅटर आहे आणि वेटचा सगळ्यात पहिला पॉइंट म्हणजे तो फोर्स आहे, हे लक्षात घ्यायचंय तुम्हाला. नेक्स्ट, मासची किंमत कुठेच बदलत नाही, म्हणून सगळीकडे काय राहतो तो सेम. येस, मास ऑफ अ बॉडी रिमेन्स सेम एव्हरीवेअर. प्रत्येक जागी मासची किंमत सेम राहते, मास कधीच बदलत नाही. पहिलं डोक्यात फिट करा. पण मात्र वेटचं सेकंड पॉइंट सांगतं आपल्याला की वेट चेंज होतं फ्रॉम प्लेस टू प्लेस, म्हणून तुम्हाला मी रेड कलर मध्ये कीवर्ड मार्क करून दिलाय, चेंजिंग फ्रॉम प्लेस टू प्लेस. ते जागजागी वेटची किंमत बदलत राहते. त्याचं कारण आहे की वेटचा फॉर्म्युला आहे mg आणि mg मध्ये g बदलतो, म्हणून तुमचा w सुद्धा बदलतो. ओके, त्यानंतर थर्ड पॉइंट, मास ऑफ अ बॉडी कॅन नॉट बी झिरो. येस, परफेक्ट. मासची किंमत कधीच झिरो होऊ शकत नाही, कारण बॉडीच्या आतमधलं कधी
संपलंच म्हणजे संपत नाही, त्याला बॉडीज म्हणू शकत नाही. सो मास ऑफ बॉडी कॅनॉट बी झिरो, म्हणजे मास कोणत्याच बॉडीचं कधीच झिरो होऊ शकत नाही, पण वेट मात्र झिरो होऊ शकतं. आणि ते कुठे? पृथ्वीच्या सेंटरला, म्हणजे सेंटर ऑफ द अर्थ. सो वेट ऑफ अ बॉडी कॅन बी झिरो ऍट द सेंटर ऑफ अ अर्थ. नेक्स्ट, द एसआय युनिट ऑफ द मास इज किलोग्राम. ओके, याचा अर्थ काय होतो की मास आपण कशामध्ये मोजतोय? मास आपण किलोग्राम मध्ये मोजतो. आणि एसआय युनिट ऑफ वेट इज न्यूटन. याचा अर्थ आपण वेटला न्यूटन मध्ये मोजतो, जे आपण आधीच्या मॅच द फॉलोइंग मध्ये सुद्धा क्लिअर केलेले. त्यानंतर जर हे 4 पॉइंट पैकी तुमचा एक कोणता तरी पॉइंट लक्षात येत नाहीये, म्हणून हा एक्स्ट्रा मी 5वा पॉइंट दिलेला आहे. त्याच्यामध्ये मास एक स्केलर क्वांटिटी आहे, याचा अर्थ त्याला डायरेक्शन नाहीये, आणि वेट ही वेक्टर क्वांटिटी आहे. सो दोन शब्द तुम्हाला काही करून लक्षात ठेवायचे, स्केलर अँड वेक्टर. ओके, स्केलर म्हणजे ज्याच्याकडे डायरेक्शन नसतं, ज्याला दिशेची गरज नसते, आणि वेक्टर म्हणजे त्याला डायरेक्शन असतं, त्याला दिशा देणं गरजेचं असतं. हे लक्षात ठेवा. ओके, हे मी नंतरच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेले स्केलर वेक्टर काय असतं. आपल्या सिलेबसमध्ये तो नाहीये, प्राईम पॉईंट नाहीये. मेन पॉईंट स्केलर वेक्टर काय माहिती असणं गरजेचं नाहीये, पण तुम्हाला मासच्या डेफिनेशन मध्ये किंवा मासच्या डिफरन्स मध्ये तुम्ही एक याचा उल्लेख करू शकता की मास स्केलर आहे आणि वेट वेक्टर आहे. ओके, सो परत एकदा रिवाइज करायचे. क्विक, मॅटर, फोर्स, सेम, चेंजिंग, कॅनॉट बी झिरो, कॅन बी झिरो, किलोग्राम, न्यूटन, स्केलर, वेक्टर. क्लिअर? 2 मार्काचा डिफरन्स क्लिअर झाला. ओके, आता हा झाला पहिल्या प्रश्नामधला पहिला प्रश्न. आता आपल्याला बघायचंय पहिल्या प्रश्नामधला दुसरा प्रश्न. याचा अर्थ आपल्याला बघायचंय की मास आणि वेटची किंमत मार्सवर बदलते की नाही बदलत. ओके, तर एकूण त्याच्यामध्ये टोटल किती पॉईंट्स आपल्या त्या आन्सर मध्ये? 3. आता मास बदलत नाही हे मी क्लिअर केलेलं आहे का डिफरन्स मध्ये. द मास ऑफ एन ऑब्जेक्ट ऑन द अर्थ विल बी सेम ऍज दॅट ऑफ द मार्स. क्लिअर, परफेक्ट. मास कधी बदलणार नाही. मास पृथ्वीवरती पण तोच राहणार आणि मंगळावरती पण, म्हणजेच मार्सवर देखील तोच राहणार. डाऊटच नाही आला पाहिजे तुम्हाला. मास कधीच बदलत नाही, याचा अर्थ तो अर्थवर कोणत्याही ग्रहावर जावा, मार्सवर जावा, कोणत्याही ग्रहावर तुम्ही जावा, कुठेही जावा, तुमचं मास कधीच बदलत नाही. पण मात्र वेट मात्र बदलणार आहे. वेट मात्र बदलणार नाही, म्हणून आपण लिहिले बट इट्स वेट ऑन द बोथ द प्लॅनेट्स विल बी डिफरंट. म्हणजे दोन्ही प्लॅनेट्सवर वेटची किंमत मात्र काय असणार आहे? वेगळी. त्याचं कारण दिलेलं आपण सेकंड पॉइंट मध्ये लगेच. दिस इज बिकॉज द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट ऍट अ प्लेस डिपेंड्स म्हणजे ते कोणावर आधारित असतं? ते आधारित असतं एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर, म्हणजेच स्मॉल जी वर. येस, परफेक्ट. कारण तुमचं वेट जे आहे ते कोणावर आधारित आहे? ते तुमचं ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर आधारित आहे. त्याचा फॉर्म्युला आपण मगाचपासून मी तुम्हाला सांगतो, इम्पॉर्टंट आहे. वेट इक्वल्स टू एम जी. परत एकदा शॉर्ट मध्ये सांगतो, वेट इक्वल्स टू एम जी. एम म्हणजे मास, डोक्यात फिट करा, आणि जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन हे लक्षात ठेवा. आणि डब्ल्यू म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती, काय वेगळं नाहीये, ते वेट. येस, क्लिअर. आणि ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची किंमत जागजागी बदलत राहते. प्रत्येक प्लॅनेटवर, प्रत्येक जागेनुसार ती बदलत राहते. म्हणून तिथं दिले आपण ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द बोथ प्लॅनेट्स डिफर म्हणजे बदलते, म्हणून वेटची किंमत सुद्धा बदलते. जर जी बदलत असेल याचा अर्थ डब्ल्यू सुद्धा बदलणार आहे. येस, क्लिअर. हा झाला आपल्या पहिल्या प्रश्नाचा दुसरा प्रश्न, ज्याच्यामध्ये थोडक्यात सांगायला गेलं तर मास बदलणार नाहीये आणि वेट बदलणार आहे. कारण त्याचं कारण आहे की स्मॉल जी दोन्ही ग्रहांवर वेगवेगळा आहे. स्मॉल जी ची किंमत दोन्ही ग्रहांवर वेगवेगळ्या असल्यामुळे, दोन्ही प्लॅनेट्सवर वेगवेगळी असल्यामुळे तुमच्या डब्ल्यू ची किंमत बदलणार दोन्ही प्लॅनेट्सवर, पण मासची दोन्ही प्लॅनेट्सवर किंमत बदलणार नाही. ओके, सो आता आपण जाऊया आपल्या सेकंड क्वेश्चन कडे, जो मेन क्वेश्चन आहे. सो आता जो आपला सेकंड क्वेश्चन आहे तो आपण व्यवस्थित बघण्याचा प्रयत्न करू. ओके, सो क्वेश्चन नंबर 2 मधला आपण बी बघतोय. ओके, ज्याच्यामध्ये आपल्याला एकूण 4 डेफिनेशन विचारल्यात. सगळ्यात पहिली डेफिनेशन किंवा कॉन्सेप्ट विचारलाय व्हॉट इज फ्री फॉल. दुसरा कॉन्सेप्ट विचारलाय व्हॉट इज ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तिसरा विचारलाय व्हॉट इज एस्केप वेलोसिटी. आणि चौथा जो विचारलाय तो आहे सेंट्रिपिटल फोर्स. ओके, जो सेंट्रिपिटल फोर्स विचारलाय ना, ते पण मी सांगतो तुम्हाला. पेज नंबर 2 वर जायचंय आपल्या लेसनच्या, म्हणजे दुसरं पान, लेसनचं दुसरं पान. त्याच्यामध्ये ही ग्रॅव्हिटेशन फोर्सची डेफिनेशन तुम्ही शोधायची, जी मी माझ्या आन्सर्स मध्ये टाकलेली नाहीये. ओके, सो हा तुमचा सगळ्यात पहिला होमवर्क आजचा. ती डेफिनेशन
वाचायची व्यवस्थित आणि चॅट सेक्शन मध्ये कॉपी पेस्ट करायची. ओके, जेणेकरून टाईप करण्याचं पण थोडंसं हे होईल तुमचं. आणि सेकंड थिंग बाबा, तुम्ही डेफिनेशन टाईप केली याचा अर्थ डेफिनेशन तुमच्या डोक्यात थोडेफार काही गोष्टी राहतील. ओके, सो पहिला होमवर्क तुम्हाला चौथी डेफिनेशन तुम्हाला शोधायची. मी सांगितली त्याची जागा सुद्धा. दुसरं पण सांगतो, पेज नंबर 2 वर तुम्हाला कुठेतरी सेंटरला ती डेफिनेशन भेटणार, पेजच्या सेंटरला. क्लिअर, चला स्टार्ट. सगळ्यात पहिली डेफिनेशन आपल्याला बघायची फ्री फॉल. ओके, कोणती डेफिनेशन बघायची आपल्याला? फ्री फॉल. whenever an object falls moves under the influence of force of gravity alone. yes, सगळ्यात महत्वाचा कीवर्ड आहे फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. जर एखादी गोष्ट फक्त गुरुत्वाकर्षणाच्या बळामुळे खाली येत असेल किंवा त्याच्यामुळे अट्रॅक्ट होत असेल तर त्याला आपण काय बोलणार? त्याला बोलणार आपण फ्री फॉल. आलं लक्षात पर्यंत? सगळ्यात सोपी आणि सुंदर डेफिनेशन आहे टेक्स्टबुक मधली. whenever an object moves under the influence of force of gravity alone, फक्त फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीमुळे ती गोष्ट जर खाली येत असेल तर त्याला आपण म्हणणार फॉलिंग फ्रीली. याचा अर्थ काय बोलणार? त्याला फ्री फॉल. ओके, सो सगळ्यात पहिली डेफिनेशन सगळ्यांची क्लिअर झाली पाहिजे. व्हॉट इज फ्री फॉल? जेव्हा एखादी गोष्ट फक्त गुरुत्वाकर्षणा बळामुळे खाली येते त्याला आपण फ्री फॉल असे म्हणतो. ओके, म्हणजे जर एखादा ऑब्जेक्ट फक्त फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीमुळे खाली येते याचा अर्थ ते फ्री फॉल आहे. ओके, सेकंड डेफिनेशन, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, स्मॉल जी. सगळ्यांना माहित पाहिजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे स्मॉल जी. सो व्हॉट इज दॅट? द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ अँड द बॉडी रिझल्ट्स इन इट्स ऍक्सलरेशन. दिस इज कॉल्ड ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अँड इट इज डिनोटेड बाय स्मॉल जी. 2 पॉइंट्स आहे, व्यवस्थित लिहिताना लिहा का. आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला माहिती आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स अस्तित्वात आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रत्येक गोष्टीला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतो. फॉर एक्झाम्पल, आपण जर बोललो अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बळ, तर पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बळ किंवा अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स करतं काय? प्रत्येक गोष्ट पृथ्वीकडे खेचण्याचा प्रयत्न करतं. जेव्हा ते प्रत्येक गोष्ट पृथ्वीकडे खेचतं याचा अर्थ ती प्रत्येक गोष्ट पृथ्वीकडे येत असताना त्याच्यामध्ये ऍक्सलरेशन असणारे की नसणारे? असणारे. जर ती गोष्ट एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातीये याचा अर्थ ती ऍक्सलरेट होत आहे किंवा तिच्यामध्ये ऍक्सलरेशन आहे. जे ऍक्सलरेशन ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या रिलेटेड आहे किंवा जे ऍक्सलरेशन ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या निगडीत आहे त्या ऍक्सलरेशनला आपण बोलतो ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. एकदम सोपं. ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जे ऍक्सलरेशन अस्तित्वात आले त्या ऍक्सलरेशनला आपण ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असे म्हणतो आणि ज्याला आपण स्मॉल जी ने डिनोट करतो. ओके, म्हणजे त्याच्या ऐवजी आपण एक सिम्बॉल वापरतो त्याला आपण काय बोलतो? स्मॉल जी. येस, क्लिअर. सेकंड डेफिनेशन पण क्लिअर. त्यानंतर येते आपली थर्ड डेफिनेशन ज्याला आपण बोलतो एस्केप वेलॉसिटी. एस्केप वेलॉसिटी. व्हॉट इज एस्केप वेलॉसिटी? द मिनिमम वेलॉसिटी. पहिला कीवर्ड आहे का, मिनिमम शब्द आला पाहिजे. कमीत कमी, मिनिमम म्हणजे कमीत कमी. So the minimum velocity required to project an object to escape from the Earth's gravitational force is known as escape velocity. आणि त्याचा फॉर्म्युला लिहायला विसरू नका. ओके, इथं स्मॉल जी चा पण फॉर्म्युला जर लक्षात राहत असेल तर लिहा. स्मॉल जी इक्वल्स टू कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. कॅपिटल जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, कॅपिटल एम म्हणजे मास आणि कॅपिटल आर म्हणजे रेडियस. ओके, सो स्मॉल जी चा सुद्धा फॉर्म्युला व्यवस्थित लिहून ठेवा. एस्केप वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे? स्क्वेअर रूट ऑफ 2 अंडर रूट जी एम अपॉन आर. ओके, इथं पण जी तेचे, एम तेचे, आर तेचे. ओके, सो व्हॉट इज एस्केप वेलॉसिटी? एस्केप वेलॉसिटी म्हणजे काय? मिनिमम वेलॉसिटी. पहिल्या डोक्यात हे पहिलं बसवा की एस्केप वेलॉसिटी म्हणजे एक मिनिमम वेलॉसिटी. मिनिमम वेलॉसिटी म्हणजे कमीत कमी वेलॉसिटी. ओके, एस्केप वेलॉसिटी म्हणजे मिनिमम वेलॉसिटी म्हणजे कमीत कमी वेलॉसिटी जी एखाद्या गोष्टीला आपण देणार आहे. एखाद्या गोष्टीला आपण देणार आहे. कशासाठी देणार आहे? टू एस्केप. टू एस्केप म्हणजे काय? ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या बाहेर जाण्यासाठी. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल लिमिटच्या बाहेर जाण्यासाठी आपण एखादी वेलॉसिटी एखाद्या गोष्टीला देणार आहोत. त्या वेलॉसिटीला आपण एस्केप वेलॉसिटी असं म्हणतो. परत एकदा, व्हॉट इज एस्केप वेलॉसिटी? एस्केप वेलॉसिटी एक मिनिमम वेलॉसिटी जी आपण एखाद्या ऑब्जेक्टला देतो. कशासाठी देतो आपण त्या ऑब्जेक्टला? टू एस्केप. एस्केप म्हणजे निघून जाण्यासाठी. कुठं निघून जाण्यासाठी? ग्रॅव्हिटेशनल लिमिटच्या बाहेर. एस्केप कुठून व्हायचं आपल्याला? एस्केप आपल्याला ग्रॅव्हिटेशनल लिमिटच्या बाहेर व्हायचं. हे लक्षात आलं पाहिजे सगळ्यांच्या. ग्रॅव्हिटेशनल लिमिटच्या बाहेर एस्केप व्हायचं. जेव्हा तुम्ही ग्रॅव्हिटेशनल लिमिटच्या बाहेर एस्केप होऊन जाणार आहे याचा अर्थ त्याला आपण एस्केप वेलॉसिटी. ओके, सो पहिला पॉईंट, व्हॉट इज मीन बाय एस्केप वेलॉसिटी? इट इज अ मिनिमम वेलॉसिटी. मिनिमम वेलॉसिटी कोणाला देतो आपण? एखाद्या ऑब्जेक्टला देतो. कशासाठी देतो? टू एस्केप.
निघून जाण्यासाठी. कुठे निघून जाण्यासाठी? ग्रॅव्हिटेशनल लिमिटच्या बाहेर. ओके, त्या व्हेलॉसिटीला आपण एस्केप व्हेलॉसिटी बोलतो. फॉर्म्युला √2 कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन कॅपिटल आर. ही झाली आपली तिसरी डेफिनेशन. चौथी डेफिनेशन ही तुमच्यासाठी होमवर्क आहे. नेक्स्ट सी, खूप अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न, 3 वर्ष येऊन गेलेला प्रश्न आहे केपलर लॉचा. आणि तिसऱ्या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला बघायचंय केपलर लॉ. जो आपण प्रश्न आता करतोय तो क्वेश्चन नंबर 2 मधला सी करतोय. क्वेश्चन नंबर 2 मधला सी. सो व्हॉट इज सी? राईट द 3 लॉज गिव्हन बाय द केपलर. येस, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ. ओके, सो हा प्रश्न खूप वेळा प्रिव्हियस पेपर्स मध्ये येऊन गेलेला आहे. खूप वेळा प्रिव्हियस पेपर्स मध्ये येऊन गेला आहे. वरती तुम्हाला राईट कॉर्नरला आय बटन दिसत असेल, आय बटनवर लवकरात लवकर क्लिक करा. तो तुम्हाला अशा व्हिडिओला घेऊन जाईल ज्याच्यामध्ये मी हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, 2022, 19, 23, हे सगळे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत. त्यामध्ये क्लिअरली सांगितलंय की किती वेळा हा प्रश्न आलाय, त्याचा वेटेज कितीच आहे. ओके, सो बऱ्यापैकी तो प्रश्न किती वेळा आलाय हा आय बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला समजेल. ओके, आणि पुन्हा परत या व्हिडिओवर परत या, कारण हा व्हिडिओ आता थोडासा अजून एक इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कव्हर करत आहे. ओके, सो तिसऱ्या प्रश्नामध्ये देखील आपल्याला 2 प्रश्न बघायला भेटतात पहिल्यासारखे. आपल्याला पहिला प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपल्याला केपलरचे 3 लॉ लिहायचे, आणि दुसरा प्रश्न खूप अतिशय इम्पॉर्टंट जो आजही रोजी मुलांनी केलेला नाहीये आणि आपल्याला त्याच्यावर फोकस करायचा आहे, कारण हा एक वन ऑफ द इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे जो आलेला नाहीये आणि येण्याची शक्यता भरपूर आहे. हाऊ डिड दे हेल्प न्यूटन टू अराइव्ह एट द इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. ओके, म्हणजे हा नियम न्यूटनला कसा फायदेशीर ठरला इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी काढण्यासाठी. ओके, म्हणजे केपलर मधला एखादा लॉ न्यूटनच्या फायदेशीर आहे. केपलर मधला एखादा लॉ न्यूटनच्या फायदेशीर आहे, ज्याने न्यूटनला इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी काढण्यासाठी मदत केली. लक्षात घ्या, प्रश्न अतिशय महत्वाचा आहे, नाही लक्ष जात आपलं. चला, सो फर्स्ट लॉ आपण पहिला कव्हर करू. ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट. ऑर्बिट म्हणजे काय? पाथ, रस्ता. द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट कोणाचा? ग्रहांचा. कोणाच्या भोवती? सूर्याच्या भोवती. कसा आहे? एलिप्स आहे. सो ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन एलिप्स. एलिप्स म्हणजे काय? एक अंडा आकृतीचा, ओव्हल. ओके, सो एलिप्स विथ द सन ऍट वन ऑफ द फोकाय. सेकंड लॉ, फर्स्ट लॉ एकदम सिंपल आहे की ऑर्बिट कसं आहे? एलिप्स आहे. कोणाच्या भोवती? सनच्या भोवती. सेकंड लॉ, लाईन जॉईनिंग. लाईन कोणाला जॉईन करते? प्लॅनेट अँड सनला. ओके, सो लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन. स्वीप्स. स्वीप्स म्हणजे कव्हर. स्वीप्स म्हणजे कव्हर करणे. ओके, स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे सगळ्यात महत्वाचं, ते इक्वल एरिया इक्वल टाइम मध्ये कव्हर करतात. लक्षात घ्या, प्रत्येक ग्रह सूर्याच्या भोवती फिरत असताना इक्वल एरिया, इक्वल क्षेत्रफळ समान वेळेमध्ये कव्हर करतो. हे लक्षात घ्या, का नियम खूप महत्वाचा आहे. सो सेकंड लॉ मध्ये तुम्हाला कीवर्ड लक्षात ठेवायचा आहे, स्वीप्स. ओके, लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड सन, स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. ओके, सो आता मी इथे लिहितो बघा, साईडला एकदम राईट साईडला मी लिहितोय का. फर्स्ट लॉ हा ऑर्बिटच्या रिलेटेड आहे. कोणाच्या रिलेटेड आहे? ऑर्बिट. सेकंड लॉ हा एरियाच्या रिलेटेड आहे. आणि आता थर्ड लॉ बघा तुम्ही. थर्ड लॉ हा पिरियड म्हणजेच टाइमच्या रिलेटेड आहे. बाजूला सगळं व्यवस्थित क्लिअर लिहून दिलंय. थर्ड लॉ तर आपण बघितला ना, आता थर्ड लॉ बघायचा आपल्याला. थर्ड लॉ काय सांगतोय? द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रेव्होल्युशन. स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड. पिरियड म्हणजे मी सांगितलं, पिरियड म्हणजे टाइम. रेव्होल्युशन सगळ्यांना माहित असेल. रेव्होल्युशन म्हणजे सूर्याच्या भोवती फिरणे. ओके, द स्क्वेअर ऑफ द टाइम ऑफ द पिरियड ऑफ रेव्होल्युशन किंवा पिरियड ऑफ रेव्होल्युशन. स्क्वेअर म्हणजे टी स्क्वेअर अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल. डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणजे समानुपाती. डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणजे ती दोन्ही गोष्ट एकसाथ वाढणार आहे, एकसाथ कमी होणार आहे. टू द क्यूब. क्यूब म्हणजे घन. क्यूब ऑफ द मेन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. ओके, इक्वेशन लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, सो थर्ड लॉ मध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की टाइमचा स्क्वेअर करायचा आहे, डिस्टन्सचा क्यूब करायचा आहे, आणि मध्ये डायरेक्टली प्रपोर्शनलचं चिन्ह टाकायचंय. परत एकदा, टाइमचा काय करायचा आहे? स्क्वेअर. क्यूबचा काय करायचा आहे? रेडियसचा काय करायचं म्हणजे डिस्टन्सचा काय करायचं आहे? क्यूब करायचं आहे. आणि दोघांमध्ये जी साईन टाकायची ती कोणती टाकायची? डायरेक्टली प्रपोर्शनल. क्लिअर? परफेक्ट. ओके, डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणजे टाइम वाढला, डिस्टन्स पण वाढणार. डिस्टन्स वाढला, टाइम पण वाढणार. डिस्टन्स कमी झाला, टाइम सुद्धा काय होणार? कमी होणार. दोन्ही गोष्ट एकसाथ वाढते किंवा दोन्ही गोष्ट एकसाथ कमी होते, त्याला आपण बोलतो डायरेक्टली प्रपोर्शनल. येस,
सो आपले 3 लॉज इथे कम्प्लीट झालेले आहेत. फर्स्ट लॉ ऑर्बिट बद्दल बोलतो, सेकंड लॉ एरिया बद्दल बोलतो, थर्ड लॉ पिरियड बद्दल बोलतो. क्लिअर, परफेक्ट. त्यानंतर आता जायचं आपल्याला सेकंड पार्ट. ओके, सेकंड पार्ट म्हणजे काय, न्यूटनला कशा प्रकारे मदत झाली ते बघायचं आपल्याला. ओके, सो क्लिअरली आता हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. IMP आहे, व्यवस्थित लक्ष द्या. ओके, ह्या क्वेश्चन साठी संपूर्ण व्हिडिओ काही जणी बघतात, काही जण बघतात, कारण हा क्वेश्चन हे आन्सर समजणं खूप अतिशय महत्वाचं आहे. जो प्रश्न आलाच नाही त्याचे येण्याचे चान्सेस भरपूर असतात, कारण आता थोडस बोर्ड इंटरनली कॉन्सेप्ट कडे थोडस लक्ष जास्त देते. सो हा इनव्हर्स स्क्वेअर लॉ काय आहे नक्की ग्रॅव्हिटीचा, हा समजलेने महत्वाचं आहे. ओके, सो जो टॉपिक आहे आपला तो काय आहे, इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक हा का. सो सगळ्यात महत्वाचा आपण त्याचा आन्सर बघू. ओके, न्यूटन यूज केपलर लॉ. न्यूटनने कोणता नियम वापरला, केपलरचा तिसरा. सगळ्यात पहिला पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. प्लॅनेटरी मोशन म्हणजे तेच 3 लॉ जे आहे ना प्लॅनेट्स आणि सनचे, म्हणून त्याला आपण प्लॅनेटरी मोशन बोलतो. ओके, सो तुम्ही प्लॅनेट्स म्हणजे प्लॅनेटचाच नियम आहे ना ते, म्हणून त्यांना आपण म्हणतो प्लॅनेटरी मोशन. ओके, सो न्यूटनने कोणता नियम वापरलाय, न्यूटन यूज केपलर्स थर्ड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन टू अराइव्ह ॲट द इनव्हर्स स्क्वेअर लॉ. परफेक्ट, म्हणजे त्यांनी इनव्हर्स स्क्वेअर लॉ शोधण्यासाठी केपलरचा तिसरा नियम वापरला. कोणी वापरला, न्यूटनने वापरला. कोणाचा वापरला, केपलरचा वापरला. कितवा लॉ वापरला, तिसरा लॉ. ओके, सो न्यूटन यूज, लगेच पाठ पण झालं बघा. न्यूटन यूज केपलर्स थर्ड लॉ, ओके, टू अराइव्ह ॲट द इनव्हर्स स्क्वेअर लॉ रूल. ओके, म्हणजे इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी, ओके, ऑफ प्लॅनेटरी मोशन. लक्षात राहिलं तर अतिशय चांगली गोष्ट आहे. आता त्याचा सेकंड पॉईंट, फर्स्ट पॉईंट सगळ्यांना डोक्यात गेलेला आहे. तिसरा नियम वापरलाय बाबा न्यूटनने. दुसरा नियम काय म्हणतोय, दुसरा नियम म्हणतोय ही अज्युम दॅट द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट्स अराउंड द सन आर सर्क्युलर अँड नॉट इलेप्टिकल. बघा नीट लक्ष द्या, हे कोणाचं चाललंय, हे न्यूटनचं चाललंय का. हे न्यूटनचं सांगते. न्यूटन काय म्हणतो की जे ऑर्बिट्स आहे म्हणजे जे प्लॅनेटचे पाथ आहे, पाथ, पाथ म्हणजे रस्ता, सूर्याच्या भोवती फिरणारा जो रस्ता आहे तो एलिप्टिकल नसून सर्क्युलर आहे. म्हणजे त्याचं म्हणणं आहे की ग्रह सूर्याच्या भोवती सर्क्युलर फेऱ्या मारतो, म्हणजे एलिप्टिकल फेऱ्या नाही मारत तो. आलं लक्षात तुम्हाला, प्रदक्षिणा मारतो ते सर्क्युलर असते, शेप काय सर्क्युलर. सो न्यूटनचं म्हणणं होतं ते सर्क्युलर आहे, पण खरं तर ते काय, ते खरं तर एलिप्टिकल आहे. कारण केपलरने सांगितलंय की बाबा जी ऑर्बिट आहे प्लॅनेटची ती एलिप्टिकल आहे. ओके, पण न्यूटन मानत होता की ती सर्क्युलर आहे. नीट लक्ष द्या, इथं मी राईट साईडला लिहितो का. न्यूटन म्हणत होता ती काय, सर्क्युलर आहे, पण आपल्याला केपलरने प्रूफ करून दाखवलं. केपलर काय म्हणतोय, केपलर म्हणतोय ती एलिप्टिकल, एलिप्स आहे. आलं लक्षात इथपर्यंत, हे व्यवस्थित इथं लिहितो म्हणजे तुम्हाला समजेल तरी ना. ओके, त्यानंतर नेक्स्ट. So derived the inverse square law for gravitational force using the formula of for centripetal force. ओके, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी फॉर्म्युला कोणाचा वापरलाय, त्यांनी फॉर्म्युला वापरला सेंट्रिपिटल फोर्सचा आणि इनव्हर्स स्क्वेअर लॉ शोधला या मदतीने. आलं लक्षात, म्हणजे न्यूटनला वाटलं ऑर्बिट काय सर्क्युलर आहे, इलेप्टिकल नाहीये, म्हणून त्यांनी काय केलं, त्यांनी इनव्हर्स स्क्वेअर लॉ शोधला. त्यांनी काय शोधला, परत एकदा इनव्हर्स स्क्वेअर लॉ शोधला, ज्याच्यामध्ये त्यांनी कोणत्या फॉर्म्युलाचा वापर केला किंवा मदत घेतली, सेंट्रिपिटल फोर्सची, जो होमवर्क मी तुम्हाला दिला होता. ओके, सो सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला इथे दिलेला आहे, क्लिअरली दिसत असेल सगळ्यांना. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय, सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे mv स्क्वेअर अपॉन आर, ज्याच्यामध्ये m काय, m आहे मास, r काय रेडियस आणि v काय वेलॉसिटी. येस, परफेक्ट, क्लिअर आहे सगळ्यांना. न्यूटनने सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला वापरला. सगळ्यात पहिला काय वापरलं होतं न्यूटनने, तिसरा नियम. तिसरा नियम वापरल्यानंतर त्याने काय वापरला, त्याने वापरला फॉर्म्युला, कोणाचा फॉर्म्युला वापरला, सेंट्रिपिटल फोर्सचा. ओके, आता नेक्स्ट, आता आपण येऊ प्रॉपर त्यांनी कशा प्रकारे इनव्हर्स स्क्वेअर लॉ शोधला, इनव्हर्स स्क्वेअर लॉ किंवा इनव्हर्स स्क्वेअर रूल. ओके, सो व्ही म्हणजे वेलॉसिटी, इथे व्ही म्हणजे काय, वेलॉसिटी, राईट म्हणजे लेफ्ट हँड साइडला येतो. सो वेलॉसिटीचा फॉर्म्युला नेहमी असतो डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम. ओके, सो वेलॉसिटी म्हणा किंवा स्पीड म्हणा, ओके, जो फॉर्म्युला असतो तो काय असतो, डिस्टन्स अपॉन टाइम. जेव्हा तुम्ही सर्कल मध्ये फिरत असता, ओके, जेव्हा तुम्ही सर्कल मध्ये फिरत असता, तर सर्कल मध्ये फिरत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात असेल की जो सर्कलचा सर्कम्फरन्स असतो, ओके, सर्कलचा सर्कम्फरन्स, सर्कम्फरन्स, ओके, सो सर्कलचा जो सर्कम्फरन्स असतो तो असतो 2πr. ओके, आणि टाइम टेकन किती, अपॉन टी. ओके, तुम्हाला या आधी तुम्ही जेव्हा मायनर क्लासेसमध्ये असाल, छोट्या क्लासेसमध्ये तुम्ही जेव्हा असाल, तेव्हा तुम्हाला माहित असेल की जो सर्कलचा सर्कम्फरन्स असतो तो मात्र किती असतो, तो असतो 2πr. ओके, सो हा फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना लक्षात आला असेल की v इक्वल्स टू 2πr अपॉन टी.
ओके, सगळ्यांना क्लिअरली समजला असेल की व्ही चा जो फॉर्म्युला तो काय असणार आहे, 2πr/t. येस, परफेक्ट. आता सगळ्यात महत्वाचं, मगाशी आपण सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला बघितला. ओके, तो काय बघितला होता, F इक्वल्स टू mv²/r, ज्याच्यामध्ये आपण v ची किंमत काढून ठेवलेली आधीच्या स्टेप मध्ये v ची किंमत काढली. ती v ची किंमत मी संपूर्णपणे इथे टाकलेली. ओके, 2πr/t त्याचा स्क्वेअर आहे, तिकडे v स्क्वेअर आहे, म्हणजे याचा अर्थ इकडे पण v स्क्वेअर होणार आहे. परफेक्टली. सो 2 चा स्क्वेअर किती झाला, 2 चा स्क्वेअर 4 झाला. ओके, त्यानंतर पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर झाला, आर चा स्क्वेअर किती झाला, आर स्क्वेअर झाला, आणि खाली एक आर होता का, आर स्क्वेअर झाला, आणि खाली हा आर आणि वरचा एक आर काय झाला, कॅन्सल झाला. म्हणजे आता फक्त एकच आर बाकी आहे तुमचा. क्लिअर आहे. आणि एम आधीपासून आहे, एम व्ही स्क्वेअर मधला एम आहे तो आधीपासून. ओके, आता त्यांनी काय केलंय, मल्टिप्लाइंग अँड डिवायडिंग बाय आर स्क्वेअर. याचा अर्थ त्यांनी वरती पण आर स्क्वेअरनी मल्टिप्लाय केले आणि खाली सुद्धा कितीने केले, आर स्क्वेअरनी मल्टिप्लाय केलेला आहे. आता जर तुम्ही व्यवस्थित बघितलं, तुम्हाला नेक्स्ट स्टेप मध्ये भेटत असेल आर क्यूब भेटते वरती. का, कारण आधीपासून एक आर तुमचा प्रेझेंट होता, आधीपासून एक आर प्रेझेंट होता, आणि आपण आर स्क्वेअरनी मल्टिप्लाय केलं. याचा अर्थ ते आर इंटू आर स्क्वेअर झालं, ज्याला आपण काय म्हणतो, त्याला म्हणतो आपण आर क्यूब. आलं लक्षात येईपर्यंत. आर क्यूब कसं झालं, तर सगळ्यात महत्वाचं, आधी आर होता, आधी ओरिजिनल आर होता, अजून आर स्क्वेअर त्याच्यामध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर आर क्यूब होणार. 1 + 2 3, आणि खाली सुद्धा आपण आर स्क्वेअरने डिवाइड पण केले. ओके, म्हणजे मल्टिप्लाय पण केलं आणि डिवाइड पण केलं. जेव्हा आपण आर क्यूब आपण टी स्क्वेअरला वेगळं काढलं त्याच्यामधून, तो केपलरचा थर्ड लॉ होता. तो केपलरचा काय होता, थर्ड लॉ. कारण केपलरच्या थर्ड लॉ मध्ये आपण लिहिलं होतं T²/r³ इक्वल्स टू के. याचा अर्थ सगळ्यात महत्वाचा काय होतो, की आपल्याला बऱ्यापैकी एक गोष्ट लक्षात आली पाहिजे इथं, की आपल्याला T²/r³ ला काय लिहायचंय, आपल्याला लिहायचंय के. म्हणून तुम्ही जर नेक्स्ट स्टेप मध्ये बघितलं तर आपण के लिहिले. आता 4 पण कॉन्स्टंट आहे, जो बदलणार नाही. मास पण तुम्हाला माहिती बदलत नाही. पायची किंमत तर आधीपासून लहान वर्गांपासून बघताय की बदलत नाही. के अजून एक कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ हे सगळे मिळून एक कॉन्स्टंट झालं की नाही झालं, झालं. जे आपण डायरेक्ट एफ ला लिहू शकतो का, कॉन्स्टंट इंटू 1/r². याचा अर्थ मला सांगा, जर कॉन्स्टंट काढून टाकला तर डायरेक्टली प्रोपोर्शनलचं चिन्ह टाकावं लागेल की नाही लागणार, लागणार. याचा अर्थ एफ काय झाला तुमचा, इनव्हर्सली प्रोपोर्शनल झाला आर स्क्वेअरला. ओके, इनव्हर्सली प्रोपोर्शनल कोणाला झाला, आर स्क्वेअरला. ओके, द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. हाच आहे तुमचा इनव्हर्स स्क्वेअर लॉ. ओके, सो यालाच आपण व्यवस्थित एका व्हाईट बोर्डवर संपूर्णपणे व्यवस्थित समजून घेऊ. ओके, जर सगळे व्यवस्थित बघत असतील तर. ओके, सो सगळ्यात महत्वाचं, आपण एक व्हाईट बोर्ड घेणार आहोत, एक एक्स्ट्रा पेज घेऊ आपण. त्या एक्स्ट्रा पेजवर आपण काय करू, व्यवस्थित समजण्याचा प्रयत्न करू. ओके, हेडिंग सगळ्यांना माहिती, हेडिंग माहिती की नाही माहिती सगळ्यांना, येस सगळ्यांना माहिती. व्हॉट इज द हेडिंग ऑफ आवर टॉपिक नाव, आपल्या टॉपिकची हेडिंग आहे इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. येस, सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं की आपल्या क्लासचे लाईव्ह सेशन्स आपण आठवड्यातून डेली 4 दिवस घेतो. ते म्हणजे फ्रायडे, सॅटर्डे, संडे आणि मंडे. सो सगळ्यांना विनंती आहे, जो आता हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी कृपया करून लाईव्ह सेशनचा लाभ घ्यायचा आहे. लाईव्ह सेशन्स आपले अक्षरशः फ्री आहे. फ्री मध्ये आपण लाईव्ह इंटरॅक्शन मुलांसोबत करतो, त्यांचे डाऊट सॉल्व्ह करतो, त्यांच्यापर्यंत आयएमपी क्वेश्चन्स घेऊन जातो. आयएमपी क्वेश्चन्स मध्ये त्यांना काही डाऊट असेल, अभ्यास कशा रीतीने करायचा, क्वेश्चन कशा रीतीने कव्हर करायचा, नक्की वेटेज कशाला द्यायचं, नक्की अभ्यास कोणत्या लेसनचे करायचे, लेसन्स मध्ये कोणत्या टॉपिकचे करायचे, कोणते क्वेश्चन आन्सर्स आपण पाठ करायचे, कोणते येण्याचे चान्सेस 2024 ला जास्त आहे, या सगळ्या गोष्टीचे आपण लाईव्ह सेशन्स रोज आठवड्यातून 4 दिवस घेतोय. सो सगळ्यांनी वेळ काढून रोज रात्री 8:45 लाईव्ह येण्याचा प्रयत्न करायचा आपल्या क्लासवर, जेणेकरून माझं आणि तुमचं लाईव्ह इंटरॅक्शन होईल आणि तुमचे डाऊट्स मला लाईव्ह सॉल्व्ह करता येतील. ओके, आणि जे पण 10वीचं प्रिपरेशन करताय, तुमचं मित्र मैत्रीण घरातलं कोणी असेल तर सगळ्यांपर्यंत ह्या व्हिडिओची लिंक, आपल्या चॅनलची लिंक, आपल्या क्लासची लिंक सगळ्यांपर्यंत पोहोचवा. सो आपण आपल्या टॉपिकवर येऊ. सगळ्यात महत्वाचं आपल्याला जो फाइंड आउट करायचा, इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी कोणी काढला हे पण सांगतो, ब्रॅकेटमध्ये लिहितो, न्यूटनने शोधलेला आहे. सगळ्यात महत्वाचं तुम्ही विसरू नका फक्त. ओके, आणि तो न्यूटनने शोधलाय कोणाची मदत घेऊन, थर्ड लॉ ची मदत घेतली. ओके, थर्ड लॉ कोणाचा आहे, तो थर्ड लॉ कोणाचा आहे सगळ्यांना माहित असेल, थर्ड लॉ केपलरचा आहे. हे एक विसरू नका. चला स्टार्ट. सो सगळ्यात पहिले त्यांनी काय वापरलं, त्यांनी वापरलं सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला, जो सगळ्यांना माहिती. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे mv²/r. ओके, त्याच्यानंतर v चा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती. वेलॉसिटी काय आहे, वेलॉसिटी आहे 2πr/t. ओके,
आता v ची किंमत घ्यायची आपल्याला आणि v च्या जागेवर टाकायची. सो f बरोबर काय येणार आहे, f बरोबर m, v च्या जागी मी आता त्याची किंमत टाकतोय का, 2 पाय r अपॉन t द होल स्क्वेअर. ओके, सो आता मी स्क्वेअर पण करतोय, त्यांना नीट लक्ष द्या. m मल्टिप्लाइड बाय 2 चा स्क्वेअर सगळ्यांना माहित असेल, 2 चा स्क्वेअर किती 4, पायचा स्क्वेअर किती पाय स्क्वेअर, r चा स्क्वेअर किती आर स्क्वेअर आणि खाली टी आहे, टी चा स्क्वेअर किती टी स्क्वेअर. ओके, म्हणजे जर मी व्यवस्थित लिहिलं तर काय होणार आहे, ते होणार आहे 4m पाय स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर. ओके, फॉर्म्युला सगळ्यांना क्लिअरली व्यवस्थित समजला असेल. ओके, सो ही गोष्ट पहिली लक्षात ठेवा. ओके, आता राईट साइड वापरतोय, सो थोडंसं लक्ष राईट साइड का असू द्या. ओके, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर असेल ना. येस, सोपं आहे, क्लिअर असायलाच पाहिजे, त्याच्यामध्ये काही वाद नाही. ओके, सो सगळ्यात महत्वाचं सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला वापरला, व्ही चा फॉर्म्युला, व्ही ची व्हॅल्यू त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट केली. ओके, आता सगळ्यांना माहिती आहे आपल्याला काय करायचंय, आपल्याला मल्टिप्लाय करायचं आर स्क्वेअर आणि डिवाइड पण करायचं. सगळ्यांना माहिती आहे आपल्याला काय करायचंय, मल्टिप्लाय. ओके, लक्षात ठेवा का, मल्टिप्लाय अँड डिवाइड, मल्टिप्लाय अँड डिवाइड काय करायचं आपल्याला आर स्क्वेअर. ओके, सगळ्यांना माहित असेल तर ती स्टेप परत एकदा मी इकडे लिहितो का, एफ बरोबर 4m पाय स्क्वेअर आर स्क्वेअर आपला आर राहिला होता का सबस्टिट्यूट करायचा, तो आर मी आता सबस्टिट्यूट करतोय. ओके, कारण mv स्क्वेअर अपॉन आर होता. ओके, v ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली पण आपण आर विसरलो होतो, सो आर मी सबस्टिट्यूट करून घेतलं इकडे. ओके, लक्षात ठेवा 4m पाय स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन आर इंटू टी स्क्वेअर. ओके, आता सगळ्यात महत्वाचं की वरती आर स्क्वेअर आहे, आपल्याला काय करायचंय, वरती सुद्धा आर स्क्वेअरनी मल्टिप्लाय करायचं आणि खाली सुद्धा आर स्क्वेअरनी मल्टिप्लाय करायचं आहे. क्लिअरली सगळ्यांना माहित आहे. सो इथला एक आर कॅन्सल होईल, वरचा एक आर कॅन्सल होईल. सो आता टोटल काय येणार आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपल्याला येणार आहे 4m पाय स्क्वेअर, इथला एक आर बाकी आहे का, इथला एक आर आणि आर स्क्वेअर, 2 अधिक 1 किती होणार आहे 3 आर क्यूब, खाली टी स्क्वेअर राहिलेला आहे आणि काय राहिलेला आहे, खाली टी स्क्वेअर राहिलाय आणि जे राहिले ते काय राहिले आर स्क्वेअर. ओके, आता नवीन आलाय ना आर स्क्वेअर, तो राहिला कारण आधीचा आर आपल्याकडे कॅन्सल झालेला. हे सगळ्यांना क्लिअर झालं असेल. त्यानंतर एफ बरोबर, ओके, एफ बरोबर आता मी काय करणार आहे, आर क्यूब आणि टी स्क्वेअर बाहेर काढणार आहे. ओके, लक्षात घ्या, आता मी 4m लिहिणार आहे, पाय स्क्वेअर पण लिहिणार आहे, आर स्क्वेअर त्याच्या खाली लिहिणार आहे आणि टी स्क्वेअर आणि आर क्यूब काय करणार, थोडंसं बाजूला काढणार आहे. सो आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. ओके, आता हे बाजूला काढलं का काढलंय, कारण हे आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर आहे ना, हे कोणाच्या तरी निगडीत आहे. निगडीत म्हणजे कुठेतरी आपण हे वाचलेले, तर हे कुठं आलेले माहितीये का, हे केपलरच्या थर्ड लॉ मध्ये आलेले, केपलरचा थर्ड लॉ. आता मी सांगेल ते केपलरच्या थर्ड लॉ मध्ये कसं आलं. सो केपलरचा थर्ड लॉ जो आहे, जर त्याचं स्टेटमेंट तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर स्टेटमेंट आहे त्याचं, द स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ रेव्होल्यूशन, स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ रेव्होल्यूशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स. ओके, जेव्हा हे चिन्ह आपल्याला काढायचं असतं ना, तेव्हा आपण काय करतो, आपण कॉन्स्टंट घेतो, घेतो की नाही घेतो. सो आपण काय केलं, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूबला इक्वल टू के ऍज अ कॉन्स्टंट घेतलं. ओके, लक्षात घ्या. सो आपण जेव्हा टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब घेतलं, तेव्हा आपण काय घेतलं, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब एक काय केलं, कॉन्स्टंट घेतलं. ओके, इथपर्यंत तुम्हाला क्लिअर असेल. जर मी तेच उलट करून लिहिलं, मी लिहिलं आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर, तर ते काय होणार आहे, ते 1 अपॉन के होणार आहे. तुम्हाला माहित असायला पाहिजे, जेव्हा आपण उलट करतो याचा अर्थ आपण लेफ्ट हँड साइड पण रेसिप्रोकल करतो आणि राईट हँड साइड पण काय करतो, रेसिप्रोकल करतो. सो आता जेव्हा मी नेक्स्ट स्टेपवर जातो, तर नेक्स्ट स्टेपवर काय होणार आहे माझं, नेक्स्ट स्टेपवर होणार आहे एफ बरोबर 4m पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. आता याची किंमत जी आहे तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल, याची किंमत जी आहे ती काय आली 1 अपॉन के, कारण के सुद्धा काय तुमचा एक प्रकारचा कॉन्स्टंट, जे आपल्याला कुठून आले, ते आपल्याला आले थर्ड लॉ मधून. ओके, इथपर्यंत सगळ्यांना स्टेप्स क्लिअर असतील. एकदा बघून घ्या सगळीकडून की तुम्हाला बऱ्यापैकी समजेल. ओके, मी एका स्क्रीन मध्ये सगळं जे लिहिलंय मी आतापर्यंत ते इथंच आणलेले. सो तुम्हाला एक गोष्ट क्लिअर असेल की जे मी लिहितोय ते एका स्क्रीन मध्ये आलेले, तुम्ही झूम पण तुमची स्क्रीन करू शकता का. सो आता सगळ्यात महत्वाचं बघा, हे जे वरचं इक्वेशन मी लिहिले त्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट कळत असेल की 4 कॉन्स्टंट आहे, 4 बदलणार नाहीये, एम पण कॉन्स्टंट आहे, एम पण बदलणार नाहीये, पाय पण सगळ्यांना माहिती आहे कॉन्स्टंट आहे, पाय सुद्धा बदलत नाही, के पण बदलणार नाही कारण के सुद्धा कॉन्स्टंट आहे. ह्या सगळ्या कॉन्स्टंट किमती, हे तर क्लिअर झालं सगळ्यांना. ह्या सगळ्या काय तुमच्या कॉन्स्टंट व्हॅल्यूज आहे. सो एफ बरोबर सगळ्यात महत्वाचं की जर मी लिहिलं 4m पाय स्क्वेअर अपॉन के पाय स्क्वेअर. ओके,
इंटू 1/r². म्हणजे ही सगळी जी किंमत झाली मी सेपरेट केली ती एक कॉन्स्टंट झाली. सो एफ बरोबर मी काय लिहू शकतो, मी लिहू शकतो कॉन्स्टंट, कारण सगळ्या व्हॅल्यूज काय त्या एक प्रकारचे कॉन्स्टंट आहे, सगळे एक प्रकारचे काय कॉन्स्टंट. याचा अर्थ मी सगळ्यांना काय लिहू शकतो, मी सगळ्यांना लिहू शकतो कॉन्स्टंट इंटू r². जर मी कॉन्स्टंट काढून टाकला, तर काय होणार आहे ते होणार आहे एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/r². म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा डिस्टन्सला, आर सगळ्यांना माहिती आहे, आर काय, आर एक डिस्टन्स आहे. ओके, प्लॅनेट आणि सन मधलं काय डिस्टन्स तुम्हाला माहित असलं पाहिजे, डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड सन, प्लॅनेट अँड सन. ओके, सो आर जे आहे ते डिस्टन्स आहे कोणामधलं, प्लॅनेट आणि सन मधलं. सो सगळ्यात पहिली गोष्ट तुमच्यामध्ये डोक्यात आलं पाहिजे की जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो तुमच्या डिस्टन्सला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, आणि हाच आहे इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. सो परत एकदा संपूर्ण वन स्क्रीन मध्ये सगळं दिलेलं आहे. मी पुन्हा एकदा ते तुम्हाला व्यवस्थित सेपरेट स्क्रीनवर घेऊन तो सम मी व्यवस्थित सोडून दाखवलाय. सो आपण आपल्या एक्सरसाइज कडे परत एकदा जाऊ, तुम्हाला ही गोष्ट एकदम क्लिअर असेल. ओके, येस. सो आपण आपल्या एक्सरसाइज कडे आलो. अशा प्रकारे हेन्स द ग्रॅव्हिटेशनल force between the planet and the sun is inversely proportional to the square of the distance between them. Yes, it is inversely proportional. कोणामध्ये, स्क्वेअर डिस्टन्स मध्ये. तो संपूर्ण एक छोटासा भाग आपण एक सेपरेट स्क्रीनवर जाऊन संपूर्ण गोष्ट व्यवस्थित समजून घेतली, कशा प्रकारे न्यूटनने इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी बनवली केपलरच्या थर्ड लॉच्या मदतीने. ओके, सो आता जाऊ आपल्या नेक्स्ट प्रश्नाकडे. सो नेक्स्ट प्रश्न आपला जो आहे तो आय थिंक सो आपल्याला काहीतरी प्रूफ करून दाखवायचे. ओके, सो आता ज्या क्वेश्चनचा आन्सर आहे ते जरा व्यवस्थित दोन पार्ट्स मध्ये डिवायडेड आहे. थोडासा मोठा क्वेश्चन आहे, आपण व्यवस्थित एक एक गोष्ट समजून घेऊ, म्हणजे जेणेकरून आपल्याला जास्त त्रास नाही होणार या प्रश्नामध्ये. ओके, सो प्रश्न चौथा आहे, डी आहे. क्वेश्चन नंबर 2 मधला डी आपण कव्हर करतोय. सो सगळ्यात महत्वाचं क्वेश्चन काय, अ स्टोन थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड्स विथ इनिशियल वेलॉसिटी यू. ओके, एक दगड आपण वरती फेकलाय ज्याची इनिशियल वेलॉसिटी म्हणजे स्टार्टिंग वेलॉसिटी जी आहे ती यू आहे. रिचेस द हाईट एच, याचा अर्थ ती एच उंचीवर गेलाय तो दगड तुमचा, बिफोर कमिंग डाऊन. शो दॅट द टाइम टेकन टू गो अप इज सेम एज द टाइम टेकन टू कम डाऊन. म्हणजे जी वेळ ती दगड वरती जाण्यासाठी गेली ती सेम वेळ खाली येण्यासाठी लागली त्याला, हे आपल्याला काय करायचंय, आपल्याला प्रूफ करायचंय. ओके, प्रूफ करायचंय म्हणजे थोडक्यात आपल्याला काय करायचंय, T1 हा T2 च्या इक्वल दाखवायचा, म्हणजे जाणारा टाइम आणि येणारा टाइम हा काय इक्वल. ओके, ओके. सो त्यासाठी आपण काय करू, आपण हे प्रूफ करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आपण इक्वेशन वापरणार आहोत. न्यूटन्स इक्वेशन आपण यूज करणार आहोत. ओके, सो सगळ्यात पहिलं इक्वेशन त्याचं वापरणार आहोत, v इक्वल्स टू यू प्लस एटी. ओके, सगळ्यात पहिलं इक्वेशन आहे. दुसरं इक्वेशन जे सगळ्यांना माहिती आहे, एस इक्वल्स टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. ओके, सो इथे सगळ्यात महत्वाचं v आहे फायनल वेलॉसिटी, u आहे तुमचं इनिशियल वेलॉसिटी, त्याच्यानंतर a आहे तुमचं ऍक्सेलरेशन, t आहे तुमचं टाइम, s आहे तुमचं डिस्प्लेसमेंट. काही मुलांना माहित नसतील तर लिहून ठेवा, ज्यांना माहिती आहे अतिशय चांगली गोष्ट आहे. सो आपण काय केलं इथं, सगळ्यात महत्वाचं आपण काय केलं, यू ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करण्याचा प्रयत्न केला. आपण यू ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. आता इथं v इक्वल्स टू यू प्लस एटी तुम्हाला दिसत होतं, याचा अर्थ प्लस एटी तिकडे गेलो काय होणार आहे, प्लस एटी तिकडे गेल्या होणार आहे मायनस. सो मायनस एटी बरोबर यू. तुम्हाला कशाची किंमत भेटली इथून, तुम्हाला यू ची किंमत भेटली. यू ची किंमत काढल्यानंतर तुम्हाला इथे यू च्या जागेवर टाकली. तुम्ही इथं व्यवस्थित बघत असाल की एस इक्वल्स टू यू टी होतं, आता ते v मायनस एटी इंटू टी झाले. ओके, आता हा जो आतमध्ये टी आहे ना, हा काय केला आपण दोघांना पण दिला, कारण तो गुणाकार होता की नाही, म्हणजे याचा अर्थ तो आपल्याला व्ही ला पण द्यायचा आहे आणि एटी ला पण द्यायचा आहे. सो टी गुणिले व्ही काय झालं, टी गुणिले व्ही झालं व्ही, आणि एटी गुणिले टी काय झालं, एटी स्क्वेअर, कारण टी दोन वेळा आला, याचा अर्थ काय झालं ते एटी स्क्वेअर. आता इथं काही नाही, याचा अर्थ किती आहे, 180 स्क्वेअर आहे.
ओके, व्यवस्थित लक्ष द्या, तिथं थोडंसं नाही समजणार. ओके, सो आपण ते मी सेपरेटली इथं करतो. तुम्ही नोट डाऊन करून घेत असाल तर चांगली गोष्ट आहे. तुम्हाला काय शोधायचं हे कळलं आणि कोणाच्या मदतीने शोधायचे, न्यूटनच्या इक्वेशनचं मदत घेतो आपण इथं. सो सगळ्यात महत्वाचं काय केलं तिथं मी ते पण सांगतो. सो तिथे तुम्हाला ते कळलं असेल, टी मल्टिप्लाय केला. सो एस जे इक्वेशन झाले, आता एसचं जे इक्वेशन ते झाले व्हीटी मायनस एटी स्क्वेअर. आता जो एटी स्क्वेअर आहे ना तो एक आहे, मायनस हाफ एटी स्क्वेअर आहे. ओके, हे लक्षात घ्या. सो एक एटी स्क्वेअर मधून तुम्हाला हाफ एटी स्क्वेअर काय करायचंय, मायनस करायचं, कारण मायनस प्लस काय होणार आहे, मायनस. सो एक मधून जेव्हा अर्ध मायनस होतं तेव्हा अर्ध राहतं. एक मधून जेव्हा अर्धी गोष्ट मायनस होते तेव्हा अर्धी गोष्ट राहते, पण चिन्ह कोणाचं येतं, मोठ्याचं. मोठ्याचं चिन्ह काय, मायनस. सो मायनस हाफ एटी स्क्वेअर आला. नीट लक्ष द्या का, ही गोष्ट पटकनी डोक्यात जात नाही, पण गेली का ती विसरणार नाही तुम्ही. इथं एक होतं आणि इकडे काय, अर्ध. एक मधून जेव्हा अर्ध जाणार आहे याचा अर्थ अर्ध शिल्लक राहणार आहे. इथं अर्ध शिल्लक राहिले, नीट लक्ष द्या. एक एटी स्क्वेअर होता आणि अर्धा एटी स्क्वेअर होता. एक मधून जेव्हा अर्धा एटी स्क्वेअर गेला याचा अर्थ अर्धा एटी स्क्वेअर तो राहिलेला. तुम्हाला इथं क्लिअरली दिसते की हे इक्वेशन त्यांनी बनवले. एस इक्वल्स टू व्हीटी मायनस हाफ एटी स्क्वेअर. ओके, आता ही गोष्ट तुमची क्लिअर झाली. तुम्हाला एक फायनल इक्वेशन आलंय व्हीटी मायनस हाफ एटी स्क्वेअर. कसं आलंय हे तुम्हाला कळलं असेल. हे कसं आलं हे लक्षात ठेवा आता. ओके, आणि आपण जाऊ आता नेक्स्ट पार्टकडे. आता नेक्स्ट पार्ट काय आपण व्यवस्थित बघू. नेक्स्ट पार्ट आपला आहे की आपण ते आता इक्वेशन वापरणार आहे आणि थोड्याशा काहीतरी व्हॅल्यूज फाइंड आउट करणार. ओके, सो एस जे आहे, डिस्प्लेसमेंट जे आहे ते तुमचं हाईट आहे. आता हाईट आहे ना, बॉल किती वरती गेला, तो दगड किती वरती गेला. ओके, सॉरी, दगडचा प्रश्न. ओके, टाइम काय झाला तुमचा T1, जाणारा टाइम जो आहे T1चा. ए इक्वल्स टू मायनस जी, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे की जेव्हा आपण गुरुत्वाकर्षणाच्या म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या विरुद्ध गोष्ट फेकत असतो तेव्हा तुमचं ऍक्सलरेशन काय असतं, निगेटिव्ह जी. जेव्हा ते खाली येत असतं तेव्हा काय असतं, प्लस जी. आलं लक्षात, कारण तुम्ही विरुद्ध काम करता एखाद्या गोष्टीचं. ओके, एखाद्या गोष्टीच्या तुम्ही अपोजिट डायरेक्शनला चाललाय, डिरेक्शन काय तुमचं, अपोजिट, म्हणून तिथे मायनस येतं. ओके, सो ए ची किंमत काय झाली तुमची, मायनस जी. आणि व्ही जो आहे तो पण काय झाला, मायनस, म्हणजे फायनल वेलॉसिटी. व्ही म्हणजे काय, फायनल वेलॉसिटी. फायनल वेलॉसिटीची किंमत पण किती झाली, फायनल वेलॉसिटीची किंमत पण झिरो झाली. कारण तुम्ही जेव्हा स्टोन वरती फेकता तो वरती गेल्यानंतर तो एका पॉइंटला झिरो होतो. एका पॉइंटला झिरो झाल्यानंतर तो तिथून खाली येण्याचा प्रयत्न करतो. आलं लक्षात, म्हणजे हळूहळू तुमची वेलॉसिटी काय होत जाते, हळूहळू वेलॉसिटी डिक्रीज होते. एका पॉइंटला झिरो होते आणि मग परत येताना इन्क्रीज होते. हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे. ओके, म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा स्टोन वरती फेकताय तो वरती फेकत असताना त्याची वेलॉसिटी हळूहळू हळूहळू कमी होते आणि मग ती झिरो होते. आणि झिरो झाल्यानंतर ती गोष्ट पुन्हा त्या पॉइंट पासून खाली यायला सुरुवात होते आणि परत तुमची वेलॉसिटी वाढते. ओके, सो आता सगळ्या व्हॅल्यूज आपण टाकून बघू. आपलं इक्वेशन होतं एस इक्वल्स टू व्हीटी मायनस हाफ एटी स्क्वेअर. सो आता एस च्या ऐवजी काय टाकायचं आपल्याला, एच. व्ही झिरो आहे तुमचा, बरोबर की नाही, झिरो गुणिले टी टाकायचे, मायनस हाफ एच्या जागी मायनस जी टाकायचे आणि टी वन स्क्वेअर, T1 टाकायचे ना. सो एच बरोबर काय येणार आहे, इथं मायनस आहे, इथं पण मायनस आहे, मायनस मायनस काय झालं, प्लस. इथं झिरोच झालं. सो किती आलं आपलं, हाफ. प्लस लिहायची काय आवश्यकता नाही, हाफ जी टी स्क्वेअर. ओके, म्हणजे हाईट किती आली मला, हाफ जी टी स्क्वेअर. टी म्हणजे T1. ओके, जे तुम्हाला इथे क्लिअरली, म्हणजे माझं इक्वेशन आणि तिथे असलेलं इक्वेशन काय आले, सेम. आता तुम्ही वरती जाण्याची हाईट शोधली किंवा वरती जाण्याचं इक्वेशन तुम्ही शोधलेलं आहे, बऱ्यापैकी सॉल्व्ह पण केलेलं आहे. आता आपल्याला वरतून खाली येण्याचं शोधायचं. ओके, टाइम शोधू आपण, हळूहळू शोधू. ओके, सो आता वरतून खाली यायचं इक्वेशन काय ते व्यवस्थित आपण बघून घेऊ. ओके, सो वरतून खाली यायचं जे इक्वेशन आहे ते आहे नेक्स्ट मध्ये, तुम्हाला व्यवस्थित समजत असेल, ज्याच्यामध्ये आपण बऱ्यापैकी त्याच इक्वेशनचा उपयोग केलाय पण थोडेसे व्हॅल्यूज काय केल्यात आपण, चेंज केल्या. आता जेव्हा वरतून खाली येते गोष्ट म्हणजे काय असणार आहे, जी. वरतून खाली येत असताना सगळ्यात महत्वाची जी वरतून येणार म्हणजे स्टार्टिंगची वेलोसिटी जी असणार वरतून येण्याची खाली, ती काय असणार, झिरो. कारण वरती गेली हळूहळू ती गोष्ट काय झाली, झिरो झाली. झिरो वरून परत ती सुरुवात झाली आणि ती कुठे आली, खाली. म्हणजे जेव्हा ती वरतून खाली यायला त्यांनी सुरुवात केला, जिथून वरतून खाली यायला त्यांनी सुरुवात केला तेव्हा त्याची वेलोसिटी काय होती त्या पॉइंटला, झिरो. म्हणजे यू काय झाला, झिरो. इक्वेशन काय होतं आपलं, एस इक्वल्स टू युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. ओके, तुम्हाला माहित असेल ना न्यूटनचं इक्वेशन आहे, हाफ एटी स्क्वेअर. आता सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय टाकायचंय, एस. आता एस च्या ऐवजी टाकायचंय एच. यू काय झाला तुमचा, झिरो. झिरो गुणिले टी झिरो, प्लस हाफ. ए ची किंमत किती आहे, जी, जी टी स्क्वेअर. म्हणजे एच किती आला, एच आला तुमचा हाफ जी टी स्क्वेअर. इथं पण हाफ जी टी स्क्वेअर म्हणजे T2. खाली यायचं ना, तो टाइम काय घ्यायचा आपल्याला, T2.
आता सगळ्यात महत्वाचं याच्यावरून मला क्लिअर झालं की जेव्हा आपण खालून वरती गेलो होतो त्याचं एचचं इक्वेशन आणि वरतून खाली येताना सुद्धा एचचं इक्वेशन काय आलं होतं सेम. याचा अर्थ काही केलं तरी दोन्ही इक्वेशन सेम येतात, ते म्हणजे T1 आणि T2 काय सेम. म्हणजे वरती जाण्याचा टाइम आणि खाली जाण्याचा टाइम दोघांचा पण काय आलाय सेम आलाय. क्लिअर, हे लक्षात घ्या. खूप इम्पॉर्टंट प्रश्न. परत एकदा मागे जा, परत एकदा स्टार्टिंग पासून तो बघा. आपण खालून वरती जाण्याचा टाइम T1 घेतला होता, वरतून खाली येण्याचा टाइम T2 घेतला होता. T1चं जे इक्वेशन आहे ते सुद्धा सेम आलेलं आहे आणि T2चं इक्वेशन सुद्धा सेम आलेलं आहे. याच्यावरून एक गोष्ट क्लिअर आहे, दोन्ही इक्वेशन सेम आहे म्हणजे T1 T2 ची किंमत सेम आहे आणि T1 T2 ची किंमत सेम आहे याचाच अर्थ वरती जाण्याची वेळ आणि खाली येण्याची वेळ देखील सुद्धा सेम आहे. ओके, सो यानंतर आपण जाऊया आपल्या नेक्स्ट प्रश्नाकडे. ओके, जो आहे आपला ई. सो सेकंड क्वेश्चन मधला आपण ई प्रश्न करतोय, ज्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न आहे इफ अ व्हॅल्यू ऑफ द जी सडनली बिकम्स ट्वाइस. जी ची किंमत काय होते ट्वाइस होती म्हणजे डबल. जी आता आहे त्याच्यापेक्षा काय होती डबल. इट विल बिकम 2 टाइम्स मोर डिफिकल्ट टू पुल अ ऑब्जेक्ट. म्हणजे 2 गुणा एखादी गोष्ट ओढण्यासाठी काय होणार आहे जड जाणार आहे. ओके, सो 2 टाइम्स मोर डिफिकल्ट टू पुल अ हेवी ऑब्जेक्ट अलॉंग द फ्लोर वाय. ओके, जी ची किंमत डबल झाल्यानंतर एखादी गोष्ट तुम्हाला जर फ्लोर म्हणजे जमिनीवरून सरकवायची असेल तर ती 2 गुणा जड होणार आहे. ती का होणार आहे ते बघायचं. 2 गुणा ते जरा अवघड होणार आहे आपल्याला ती गोष्ट खेचायला. ती कशामुळे होणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. सो परत एकदा क्वेश्चन वाचून घ्या. ओके, सो आता आपण आन्सरकडे जाऊ. सो सगळ्यात महत्वाचं द वेट. सुरुवातच आपण कशापासून केली वेट. आन्सरचा फर्स्ट पॉईंट. द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट इज डिफाइंड एज अ फोर्स. सगळ्यांना माहिती आहे डिफरन्स मध्ये सुद्धा आपण हाच पॉईंट लिहिलेला आहे. द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट इज डिफाइंड बाय फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट. इट इज गिव्हन बाय वेट इक्वल्स टू mg. सगळ्यांना माहिती आहे, फॉर्म्युला पण माहिती आहे, फर्स्ट पॉईंट पण माहिती आहे. सेकंड पॉईंट, द वेट ऑन ऑब्जेक्ट डिपेंड्स ऑन अ मास ऑफ एन ऑब्जेक्ट अँड द व्हॅल्यू ऑफ एक्सेलरेशन ग्रॅव्हिटी. सिंपल आहे. वेटचा फॉर्म्युलाच mg. याचा अर्थ वेट कोणावर डिपेंडेंट आहे मासवर आणि वेट कोणावर डिपेंडेंट आहे जी वर. ओके, सो इट डिपेंड्स ऑन मास ऑल्सो and acceleration due to gravity also. Next, if the value of g doubles, जर g ची किंमत डबल झाली याचा अर्थ साहजिक आहे की तुमचा जो फोर्स आहे म्हणजेच तुमचं वेट. वेट म्हणजेच फोर्स, फोर्स म्हणजे वेट. वेट किंवा फोर्स तो पण काय होणार आहे ट्वाइस होणार. म्हणून इथे लिहि बघा, इफ द व्हॅल्यू ऑफ जी डबल्स द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट ऑल्सो बिकम्स ट्वाइस. जर तुमचा जी डबल झालाय, जी तुमचा काय झालाय डबल, याचा अर्थ वेट पण काय होणार आहे डबल. म्हणजे वेट डबल झालं याचा अर्थ फोर्स पण काय होणार आहे डबल. दस ऑब्जेक्ट बिकम्स ट्वाइस एज हेवियर. परफेक्ट. आता फोर्स 2 गुणा झालाय याचा अर्थ ते 2 गुणा जड झाले. ओके, मेकिंग इट हार्डर. म्हणजे आता ते पुल करायला खेचण्यासाठी काय होणार आहे जड जाणार आहे. एकदम परफेक्ट प्रश्न होता. 4 पॉइंट्स मध्ये एकदम परफेक्टली आन्सर आपण दिलेले. ओके, सो आता आपण जाऊया आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे. सो नेक्स्ट क्वेश्चन आलेला एकदा इम्पॉर्टंट एक्सरसाइज मधला क्वेश्चन नंबर 3. ओके, क्वेश्चन नंबर 2 ए बी सी डी आणि ई. म्हणजे दुसऱ्या प्रश्नामध्ये एकूण प्रश्न 5. व्यवस्थित समजून घ्या का, ए बी सी डी आणि ई. आणि आता आपण जो प्रश्न करतोय तो प्रश्न करतोय क्वेश्चन नंबर 3. सगळ्यात आयएमपी प्रश्न. लक्षात घ्या, प्रश्न एकदम सोपा आहे. तुम्हाला समजलाय की नाही तेवढा बघा. एक्सप्लेन वाय द व्हॅल्यू ऑफ जी इज 0. येस, परफेक्ट. जी इज 0 ऍट सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजे थोडक्यात जी सगळ्यांना माहिती व्हॉट इज जी. प्रत्येक क्वेश्चन मध्ये मी जी चा फुल फॉर्म सांगतो का स्मॉल जी चा. सो स्मॉल जी आहे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन किंवा दुसरं नाव पण सगळ्यांना माहिती आहे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो जी ची किंमत 0 होते सेंटरला का होते ते बघायचं आपल्याला. ओके, सो सगळ्यात पहिल्या पॉईंट मध्ये आपण क्लिअर केलंय, जीचा फॉर्म्युला देऊन टाकला आपण सगळ्या पहिल्या पॉईंट मध्ये, विषयच नाही. सो जो पहिला पॉईंट मध्ये आपण फॉर्म्युला दिलाय स्मॉल जीचा तो आहे कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. फॉर्म्युला सगळ्यात आयएमपी आहे. ओके, व्यवस्थित व्यवस्थित डोक्यात ठेवा. कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर स्क्वेअर. मी सुद्धा एकदा लिहितोय, तुम्ही सुद्धा लिहिला पाहिजे याचा अर्थ. Okay, so acceleration due to gravity on the Earth's GM surface is given as. क्लिअरली फॉर्म्युला मला क्लिअर झालाय, तुम्हाला फॉर्म्युला लिहायचा आहे. नंतर द व्हॅल्यू ऑफ जी डिपेंड्स ऑन मास. एकदम परफेक्ट आहे. फॉर्म्युल्यामध्ये एम आलाय म्हणजे मास. त्यानंतर रेडियस. येस, परफेक्ट. रेडियस वर डिपेंड आहे. कॅपिटल जी तर कॉन्स्टंट आहे. कॅपिटल जी कॉन्स्टंट आहे, सगळ्यांना माहिती. कॅपिटल जी कॉन्स्टंट आहे याचा अर्थ तो काय बदलणार नाही, पण एम बदलू शकतो, मास बदलू शकतो, आर सुद्धा
बदलू शकतो. येस, म्हणजे जी हा कोणावर आधारित आहे सगळ्यांना एक गोष्ट क्लिअर झाली. जी हा आधारित आहे कॅपिटल एम कॉमा आर वर, म्हणजे दोन गोष्टींवर स्मॉल जी ची किंमत आधारित आहे. तुम्ही सुद्धा डोक्यात ठेवा का लॉजिक बिल्डिंग आहे, लॉजिक बिल्ड होतं. सो हॅज वी गो इनसाइड द अर्थ, म्हणजे जसं आपण पृथ्वीच्या खोलवर जातो, ओके, इनसाइड, आर डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ डिक्रीज. साहजिक आहे, अंतर काय होणार आहे, कमी होणार आहे, डिक्रीज होणार आहे. मी जसं पृथ्वीच्या सेंटरच्या जवळ चाललो याचा अर्थ अंतर माझं काय होणार आहे, कमी होणार आहे. फोर्थ पॉईंट मध्ये काय लिहिलंय मी, अलॉंग विथ द डिस्टन्स, म्हणजे अंतर तर कमी होणारच आहे, पण पार्ट ऑफ द अर्थ विच कॉन्ट्रीब्युट्स टुवर्ड्स द ग्रॅव्हिटेशनल ऑल्सो डिक्रीजेस. पार्ट ऑफ द अर्थ, पार्ट ऑफ द अर्थ म्हणजे विचार करा, सिंपल गोष्ट देतो मी तुम्हाला एकदम. आपण आधीच्या स्क्रीनवर जाऊ. ओके, आता इथं पार्ट ऑफ द अर्थ म्हणजे काय. आता विचार करा सगळ्यात महत्वाचा, की मी पृथ्वीच्या आतमध्ये आलोय. सो आता जेव्हा मी पृथ्वीच्या आतमध्ये आलोय, तर पृथ्वीच्या आतमध्ये आल्यानंतर मी इथे आलोय. ओके, सो आता जर मला इथे व्यवस्थित बऱ्यापैकी काय करायचं असेल, मला जर मोजायचं असेल, ओके, फॉर एक्झाम्पल थांबा एक सेकंड. ओके, जर मी या पॉइंट पर्यंत आलोय, ओके, सो मी जर या पॉइंट पर्यंत आलोय, याचा अर्थ मी जर इथं पोहोचलोय, याचा अर्थ की मी एवढा आतमध्ये आलोय, म्हणजे आर माझा कमी झालाय. म्हणजे माझ्यासाठी पृथ्वी फक्त केवढी राहिली, एवढीच. मग आता मला सांगा, माझ्या डोक्यावरती जे सगळं आहे, माझ्या डोक्यावरती जेवढी पण पृथ्वी असेल किंवा जेवढं पण पृथ्वीचं वजन असेल, ते माझ्यासाठी फायदेशीर आहे का, नाही. माझ्यासाठी ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे किती, सेंटर पर्यंत जाणतं. म्हणजे जेव्हा मी पृथ्वीच्या आतमध्ये जातो, तर पृथ्वीच्या आतमध्ये जात असताना माझा आर तर कमी होतोच आहे. डिस्टन्स कमी होतोय की नाही होते, क्लिअर आहे. पृथ्वीच्या आतमध्ये चाललोय म्हणजे रेडियस कमी होणार आहे की नाही होणार, पृथ्वीचा होणार आहे. पृथ्वीचा रेडियस पण कमी होतोय आणि सोबत हा मास सुद्धा कमी होतोय, म्हणजे एम सुद्धा काय होणार आहे, कमी होणार आहे. एक लक्षात आलं तुमच्या, म्हणजे आर तर कमी होतोच आहे, पण अजून एक गोष्ट त्याच्यामध्ये कमी होती, ती म्हणजे काय, कॅपिटल एम, मास सुद्धा पृथ्वीचा काय होत चाललाय, कमी होत चाललाय. म्हणून त्यांनी त्या आन्सर मध्ये क्लिअरली सांगितले की डिस्टन्स कमी होणारच आहे, पण डिस्टन्स सोबत कमी होत असताना आपलं काय कमी होणार आहे, सगळ्यात महत्वाचं पार्ट ऑफ द अर्थ सुद्धा काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ एम, म्हणजे कॅपिटल एम पण काय होणार आहे, कमी होणार आहे. ड्यू टू द कंबाईन, कंबाईन म्हणजे आर सुद्धा कमी होतोय आणि एम सुद्धा कमी होतोय, म्हणून जी ची किंमत झिरो होणार आहे. कुठे, सेंटरला. कारण जीच्या फॉर्म्युलेमध्ये दोनच गोष्टी, जी कोणावर आधारित होतं, कॅपिटल एम वर आधारित होतं, आणि जी कोणावर आधारित होतं, कॅपिटल आर वर. जर ते कॅपिटल एम आणि कॅपिटल आर वर आधारित आहे, एम पण कमी होतोय, आर पण कमी होतोय, जसं आपण आतमध्ये चाललोय, याचा अर्थ ते एका पॉइंटला झिरो होणार. म्हणजे एम आणि आर जर एका पॉइंटला झिरो होतंय, याचा अर्थ जी सुद्धा एका पॉइंटला काय होणार आहे, झिरो. हे लक्षात आलं पाहिजे. ओके, जर त्यांची व्हॅल्यू डिक्रीज होत चालली आहे, याचा अर्थ जी ची पण व्हॅल्यू डिक्रीज होत जाणार आहे आणि एका पॉइंटला ते झिरो होणार आहे. म्हणून जी हा तुमच्या सेंटर ऑफ अर्थ पर्यंत, म्हणजे अर्थला गेले, सेंटर ऑफ अर्थ पर्यंत तुम्ही जाईपर्यंत त्याची किंमत झिरो होणार. ओके, म्हणजे जी हा झिरो आहे कुठे, सेंटर ऑफ अर्थला, आणि जी झिरो असल्यामुळे वेट सुद्धा काय होतं, झिरो. हे पण तुम्हाला इनडायरेक्टली माहित असलं पाहिजे. वेटचा फॉर्म्युला परत एकदा सांगतो, एमजी. ओके, जर तुमचा जी झिरो होतो, याचा अर्थ वेट पण काय होणार आहे, झिरो. म्हणून डिफरन्स मध्ये आपण लिहिले बघा, मास डज नॉट चेंज, लेफ्ट हँड साइडला लिहिले मास डज नॉट चेंज, पण वेट इज चेंजिंग फ्रॉम प्लेस टू प्लेस. वेटची किंमत बदलत राहते. त्याच्यानंतर आपण लिहिलं की वेट, मास कॅन नेव्हर बी झिरो बट वेट इज झिरो, पण वेट झिरो कुठे, ऍट द सेंटर ऑफ द अर्थ. ओके, मी पॉइंटच्या नंतर पॉइंट सांगतोय म्हणजे तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. ओके, सो हे आन्सर तुमचं क्लिअर झालंय. टोटल 5 पॉइंट्स मध्ये आपण हे आन्सर लिहिलं आहे. ओके, 6वा पॉइंट तुम्ही त्याच्यामध्ये बनवून लिहू शकता, हेन्स द व्हॅल्यू ऑफ द जी झिरो ऍट द सेंटर ऑफ द अर्थ. ओके, सो आता आपण जाऊया आपल्या क्वेश्चन नंबर 4 कडे. सो आता क्वेश्चन नंबर 4 एकदम भारी आहे का. प्रश्न म्हणजे वाचल्यावर लय अवघड वाटतो, पण अतिशय त्याचं सोल्युशन फार सोपं आहे. नीट लक्षात घ्या, ज्याला हा क्वेश्चन नंबर 4 समजेल. ओके, हा क्वेश्चन नंबर 4 आपला शेवटचा क्वेश्चन आहे, कारण क्वेश्चन नंबर 5 साठी आपण नवीन व्हिडिओ बनवलाय, कारण क्वेश्चन नंबर 5 हा संपूर्ण न्यूमॅरिकल्स वर आहे. सो क्वेश्चन नंबर 5 न्यूमॅरिकल्स असल्यामुळे तुम्हाला आय बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला समजेल की तो बऱ्यापैकी न्यूमॅरिकल सेक्शन असल्यामुळे आपण तो डिफरंट वेगळा व्हिडिओ केला आहे. ओके, मग तो वेगळा व्हिडिओ तुम्हाला समजला पाहिजे. आय बटन तुम्हाला क्लिक केलं, तुम्ही न्यूमॅरिकलचा व्हिडिओ बघू शकता. ओके, त्यानंतर नाही तर तुम्ही प्लेलिस्टला जावा. संघर्ष नावाची प्लेलिस्ट आहे आपल्या क्लासमध्ये. संघर्ष नावाच्या प्लेलिस्ट मध्ये गेल्यानंतर, सायन्स 1 मध्ये गेल्यानंतर तुम्हाला समजेल की चॅप्टर 1 ग्रॅव्हिटेशन न्यूमॅरिकल्सचा एक वेगळा सेपरेट व्हिडिओ टाकलाय, जो खरंच इम्पॉर्टंट आहे तुम्हाला प्रश्न 5व्यासाठी. ओके, सो त्याचा व्हिडिओ आपण नवीन वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे. ओके, सो आता आपल्याला क्वेश्चन नंबर 4 करायचा आहे. परत एकदा
हे सगळ्यांनी लक्षात ठेवा की प्लेलिस्ट आपल्या ज्या आहेत त्या सगळ्या प्लेलिस्ट व्यवस्थित बघा. सायन्स 2, सायन्स 1, मॅथ्स 2 आणि सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात फेमस आणि सगळ्यात जास्त व्ह्यूज भेटणारी आपली जी प्लेलिस्ट आहे ती आहे योद्धा. सो योद्धा लाईव्ह प्लेलिस्ट बघायला विसरू नका. योद्धा लाईव्ह प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह सेशन जे आहेत ते तुम्हाला भेटतात. तुम्ही डेली लाईव्ह सेशन बघू शकता. सो प्लीज योद्धा लाईव्हची सिरीज नक्की बघा. योद्धा सिरीज आपली सगळ्यात IMP सिरीज आहे. रोजचं रिव्हिजन, रोजचे क्वेश्चन आन्सर आपण त्याच्यामध्ये घेतोय. डे टू डे सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. ओके, सो आता येऊ आपण क्वेश्चन नंबर 4 वर. सो क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो आहे लेट द पिरियड. पिरियड म्हणजे सगळ्यांना माहिती, लेट द पिरियड म्हणजे काय, टाइम. लेट द पिरियड ऑफ द रेव्होल्युशन ऑफ द प्लॅनेट ॲट द डिस्टन्स आर फ्रॉम अ स्टार BT. म्हणजे त्यांनी सांगितले की रेडियस R घ्या, म्हणजे डिस्टन्स R घ्या आणि टाइम T घ्या. प्रूव्ह दॅट इफ इट वॉज अ डिस्टन्स ऑफ 2R. ओके, जर त्यांनी काय सांगितले, डिस्टन्स डबल केला का, जर डिस्टन्स 2R केलं तर ते म्हणतात ते पिरियड ऑफ रेव्होल्युशन होणार √8T. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की आधी आपण R घेतलं, नंतर काय घ्या तुम्ही 2R घ्या, म्हणजे तुम्ही डिस्टन्स डबल करा. आधी टाइम किती घेतला होता, T घेतला होता, ते आता म्हणतात ते आता टाइम येणार √8T. हे तुम्ही बोलता ते प्रूफ करा. ओके, प्रश्न समजला असेल सगळ्यांना. प्रश्न समजलाय सगळ्यांना व्यवस्थित. परत एकदा बघा प्रश्न काय आहे. त्यांनी सांगितलं आधी डिस्टन्स किती घेतला, R घेतला. ओके, याचा अर्थ सेकंड काय घेतलं त्यांनी, म्हणजे ते बोलतात ते आता डिस्टन्स किती घ्या, 2R. आधीचा टाइम पिरियड किती होता, T. आता म्हणतात ते मग टाइम पिरियड √8T आला पाहिजे. म्हणजे थोडक्यात तुम्ही मला प्रूफ करून द्या. सो आपण आन्सर कडे जाऊया आता लगेच. फ्रॉम केपलर्स थर्ड लॉ, इक्वेशन सगळ्यांना क्लिअर आहे. मी सेपरेट स्क्रीन घेऊन तुम्हाला समजवलेलं आहे. स्क्वेअर ऑफ द पिरियड of revolution is directly proportional to the cube of the distance between them. T square is directly proportional to R cube. परफेक्ट आहे, काय वेगळं नाही आहे का. सो आता आपल्याला कॅपिटल T आणि कॅपिटल R घ्यायचं आहे, म्हणून आपण कॅपिटल T आणि कॅपिटल R घेतलाय क्वेश्चन नुसार, कारण त्यांनी सांगितलं कॅपिटल R हा डिस्टन्स आहे. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं की डिस्टन्स तुम्हाला काय करायचं आहे, 2R करायचं आहे. म्हणून मी काय केले, T1 ठेवले, कारण मला माहित नाही T1 काय येणार आहे. ओके, T1 ची किंमत मला माहिती का, नाही माहिती, कारण T1 त्यांनी शोधायला सांगितलंय. T1 म्हणजे काय, टाइम पिरियड शोधायला सांगितलंय जेव्हा डिस्टन्स 2R असेल. त्यांनी सांगितलंय टाइम पिरियड शोधा तुम्ही. टाइम पिरियड शोधा तुम्ही. टाइम पिरियड शोधा. कधी शोधा, जेव्हा तुमचं R ची किंमत किती असेल, R ची किंमत असेल 2R. R ची किंमत असेल 2R. सो मी R इथे 2R टाकलाय. 2R चा क्यूब किती झाला, 2R चा क्यूब, कारण क्यूबच आहे ना, क्यूब ऑफ मीन डिस्टन्स. QR चा क्यूब झाला 8 आणि R क्यूब आहे जागेवर. सो आता हे इक्वेशन 2 आहे आणि हे इक्वेशन 3 आहे. सो दोन्ही इक्वेशन काय केले, मी डिवाइड केले. दोन्ही इक्वेशन डिवाइड केल्यानंतर वरती होतं T2, खाली आलं T1². ओके, दोन्ही इक्वेशन डिवाइड करत असताना आपण थोडंसं उलट करू. ओके, आधी T1 घेऊ, सेकंड इक्वेशन वरती घेऊ, फर्स्ट इक्वेशन खाली घेऊ. ओके, सो पहिलं इक्वेशन T1², खाली काय येणार आहे, T² बरोबर किती, T1 च्या समोर होता 8R क्यूब, 8R क्यूब लिहा, 8R क्यूब. त्यानंतर जो आहे तो आहे R क्यूब. R क्यूब काय झालं, कॅन्सल. ओके, R क्यूब दोन्ही पण काय झालं, कॅन्सल. आता हा इकडे T² होता, तिकडे गेलो काय होणार आहे, इकडे डिवाइड आहे, तिकडे गेलो काय होणार आहे, मल्टिप्लाय. सो T1² इक्वल्स टू 8 तसंच राहिला का, 8T². ओके, सो आता सगळ्यात महत्वाचं मी काय केलं, दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घेतले, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. ओके, सो T1 बरोबर किती आलं मला, √8T. ओके, क्लिअरली, म्हणजे जो मला टाइम शोधायचा होता तो बरोबर कितीच्या इक्वल आलेला आहे, तो √8T च्या इक्वल आलेला आहे. प्रश्न किती सोपा आहे ना. एक केपलरच्या तिसऱ्या लॉने आपला प्रश्न सॉल्व्ह होतो. फक्त डिवाइड करायचे, दोन इक्वेशन लिहायचे. ओके, R च्या जागी फक्त 2R टाकायचा आहे, 2 चा फक्त क्यूब करायचा आहे, 2 चा क्यूब केल्यानंतर जे दोन इक्वेशन येतात ते डिवाइड करायचे, दॅट्स ऑल. बाकी आपल्याला काही करायचं नाहीये. ओके, सो परत एकदा शेवट मी नक्की सांगेल, योद्धा सिरीज बघण्यासाठी विसरू नका. प्लेलिस्ट मध्ये संघर्ष सुद्धा प्लेलिस्ट आपली आहे, संघर्ष नावाची प्लेलिस्ट आहे. सो व्यवस्थित जाऊन दोन्ही पण सिरीज आपल्या व्यवस्थित बघा. खूप चांगल्या पद्धतीने रीतीने आपण सगळ्या गोष्टी वेगळ्या करून शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सेकंड थिंग, शेअर करायला विसरू नका. प्रत्येक गरजू विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्याचं काम तुम्ही करायचंय. ओके, जो घरी बसून अभ्यास करतोय, ज्याला वेळ भरपूर भेटतोय, आज प्रत्येकाकडे मोबाईल आहे, इंटरनेट कनेक्शन आहे, पण एक चांगले सेशन्स त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. हा पहिला चॅनल आपला आहे जो इंग्लिश मध्ये असलेलं विज्ञान, इंग्लिश मध्ये असलेलं मॅथ्स, गणित आणि सायन्स हे आपण मराठीमध्ये शिकून सेमी इंग्रजीच्या मुलांना आणि इंग्रजी माध्यमातल्या मुलांना खरोखर मदत करत आहोत.
सो हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम तुम्ही नक्की करा. तुमच्या मित्रांना मैत्रिणींना नक्की सांगा बघण्यासाठी, कारण आपण प्रत्येक एक्सरसाइज मधला प्रश्न हा शॉर्ट करून चांगल्या शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलाय, कारण जेणेकरून तुम्ही बऱ्यापैकी या गोष्टी करू शकता. आणि सगळ्यात मुद्द्याचं म्हणजे ही पीडीएफ तुम्हाला नक्की कुठे भेटेल, किंवा ही एवढ्या चांगल्या फॉर्मॅटमध्ये लिहिलेली पीडीएफ तुम्हाला कुठे भेटेल, तर ही सगळ्यात चांगल्या लिहिलेली पीडीएफ तुम्हाला तुमच्या डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये भेटणार आहे. तुम्ही जेव्हा व्हिडिओ आता तुम्ही प्ले करताय, तर व्हिडिओ प्ले केल्यानंतर तुम्हाला खाली व्यवस्थित भेटला असेल. खाली तुम्ही डिस्क्रिप्शन सेक्शन बघू शकता मोर वर क्लिक करून, आणि खाली तुम्हाला व्यवस्थित रिसोर्स लिंक म्हणून याची पीडीएफ ची लिंक भेटेल. रिसोर्स लिंक लक्षात घ्या, रिसोर्स लिंकच्या पुढे एक लिंक आहे. रिसोर्स लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत एक अजून एक लिंक वर क्लिक करायचंय. मग तुम्हाला तुमची पीडीएफ भेटेल आणि तुम्ही ती पीडीएफ डाउनलोड देखील करू शकता. सांगितल्याप्रमाणे मी सांगितलं की प्रत्येक चॅप्टरचे नोट्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट भेटतील, पण सगळ्यात महत्वाचं की करून घेणं आणि रिव्हिजन फार महत्वाचे असते. ओके, सो तुम्हाला करून घ्यायचं असेल किंवा जर तुम्हाला रिव्हिजन करायचं असेल तर खरंच विसरू नका, फ्रायडे, सॅटर्डे, संडे, मंडे 4 दिवस लाईव्ह यायला आपल्या क्लासवर आणि माझ्यासोबत लाईव्ह इंटरॅक्शन करा आणि याच सायन्सचे कॉन्सेप्ट अजून सोपे करा. ओके, सो थँक्यू एव्हरीवन.